शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटणच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न। प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी श्रीयुत अमोल भंडारी सर व श्रीयुत मेस्त्री सर यांची उपस्थिती। शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटणच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी श्रीयुत अमोल भंडारी सर व तितवली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीयुत मेस्त्री सर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत प्रवीण लोकरे हे होते। त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव श्रीयुत महेश कोळसुलकर, खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य श्रीयुत संजय सानप सर, पर्यवेक्षक श्रीयुत संतोष राऊत सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आत्माराम कांबळे सर आदी उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। सरस्वती मातेचा आशीर्वाद ज्यांना लाभतो त्यांना जगात काहीच कमी पडत नाही। यानंतर मी आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक सानप सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय भंडारी सर यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन सानप सर करत आहेत। विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळालेली आहे आणि हे आपल्यासाठी खूपच आदर्शवत असं उदाहरण आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे तितवली हायस्कूलचे मुख्याध्यापक मेस्त्री सर यांचं स्वागत त्या ठिकाणी सानप सर करत आहेत। त्यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय लोकरे सर यांचं स्वागत सानप सर करत आहेत। आपल्या संस्थेचे सेक्रेटरी महेशजी कोळसुलकर यांचं स्वागत सानप सर करत आहेत। त्यानंतर आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे यांचं स्वागत सानप सर करत आहेत। यानंतर संचालक आदरणीय डॉक्टर कांबळे सर यांचं स्वागत सानप सर करत आहेत। मंगेश गुरव सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सुद्धा सानप सर करत आहेत। माजी संचालक वारंगे सर या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी इतर जे सर्व माझे सहकारी आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी यांचं मी पुनश्च स्वागत करतो। यानंतर आजच्या या शुभेच्छा समारंभ प्रसंगी मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सानप सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सन्माननीय व्यासपीठ आणि माझे प्रिय विद्यार्थी, तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा, महत्त्वाचं वळण, मैलाचा दगड असं काही म्हणू शकता आणि तो प्रसंग जवळ येऊन ठेपलेला आहे ती म्हणजे तुमची 10वीची परीक्षा आणि त्याच्यानंतर तुमचं करिअर। वारंवार आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपण कशासाठी शिकायचं, एक सुसंस्कृत नागरिक तयार व्हावा। आपलं भविष्यकाळ आता सध्या आपण आई वडिलांच्या जीवावरती अवलंबून आहोत पूर्णपणे। आपल्या भविष्यकाळात आपण स्वतःच्या पायावरती उभं राहून आपलं करिअर करणे आणि एक चांगला नागरिक तयार होणे, त्यातून चांगला देश तयार होतो, त्यासाठी आपण शिक्षण घेतो आणि त्यातला एक टप्पा आता तुम्ही पार करताय। अजून एक 2-3 टप्पे तुम्हाला पुढे जाऊन पार करायचे आहेत। 12वीचा टप्पा असेल, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन असेल, त्याच्यानंतर एखादं व्यवसाय शिक्षण असेल आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही एका जबाबदार जगात बाहेर पडणार आहात। आणि या पहिल्या टप्प्यावरती जर चुकून तुमचा रस्ता तुम्हाला व्यवस्थित सापडला नाही, दिशा तुम्हाला व्यवस्थित मिळाली नाही, तर कदाचित संपूर्ण पुढचं आयुष्य खराब होऊ शकतं। त्याची एक जाणीव करून देण्याच्या हेतूनं आज आपण या ठिकाणी मान्यवर पाहुणे यांना बोलवलेलं आहे। ते तुम्हाला मार्गदर्शन करतीलच। 10वीच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेतच, परंतु 10वी नंतर पुढे काय हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे।
अजून एकदा अगदीच थोडक्यात सांगतो, चांगले मार्क्स मिळवा, चांगले यश तुम्हाला मिळू दे. कमी मार्क मिळाले तरी घाबरून जाऊ नका. तुम्हाला कुठे ना कुठेतरी ॲडमिशन घेऊन आत्ता 10वीला जरी कमी मिळाले तरी पुढे तुमची प्रगती होऊ शकते. याचा अर्थ अभ्यासच करायचा नाही असं नाही आहे. जितकं शक्य आहे खूप जागरण करून परीक्षेची तयारी करू नका. 7-8 तास झोप घ्या दररोज आणि जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढा अभ्यास करा. यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. 100% निकालाची परंपरा असणारी आमची शाळा. तुम्ही तसाच निकाल लावाल आणि लावावा अशी अपेक्षा करतो आणि माझे धन्यवाद सर. सरांनी आपल्या प्रास्ताविकेमधून आपल्याला शुभेच्छा तर दिल्याच आहेत, परंतु आपल्याकडनं एक माफक अपेक्षा केलेली आहे की 10वी झाल्यानंतर आपण इतरत्र मुंबई, पुणे किंवा इतर तत्सम शहरामध्ये जाऊन भरपूर खर्च करून कॉलेजेस निवडतो आणि रिझल्ट मात्र त्याचा जेवढा म्हणावा तेवढा मिळत नाही आपल्याला किंवा पालकांना. त्यापेक्षा आपल्याकडे चांगलं कॉलेज असताना बाहेर जाण्यापेक्षा आपण इथंच जाऊन पुढचं शिक्षण केलं 11वी-12वी तर बरं होईल. मला वाटतं आपण त्याला योग्य प्रतिसाद द्याल. यानंतर आज आपल्या समोर जे पाहुणे उपस्थित आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी राऊत सर यांना विनंती करतो. मित्रहो, गेली वर्षभर आपण इयत्ता 10वीमध्ये शिकत आहात आणि 10वीच्या परीक्षेला शुभेच्छा देण्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आहे हा शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला जे प्रमुख पाहुणे 2 लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. प्रथम मी भंडारी सर हे मध्यभागी बसलेले आहेत. मित्रहो, त्यांचं पूर्ण नाव आहे अमोल विलास भंडारी. ते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली येथे कार्यरत आहेत. पूर्वी ते शेर्पा जी प्राथमिक शाळा होती तिथे होते. 14 वर्ष ते या शिक्षकी पेशामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MA BEd आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विस्तार अधिकाऱ्यांची परीक्षा पास होऊन ते त्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत आणि विस्तार अधिकारी हे पद त्यांना मिळालेलं आहे. मित्रांनो, त्यांना प्रमुख पाहुणे बोलावण्याचं एकच कारण आहे की त्यांनी अथक मेहनत घेऊन त्यांनी ही परीक्षा पास केलेली आहे आणि विस्तार अधिकारी जी पद आहे ते पद मिळवलेलं आहे. सोलापूर जिल्हा परिषद येथे त्यांची ही नियुक्ती झालेली आहे. अत्यंत हुशार आणि बुद्धिमान अशी व्यक्ती आहे ती. शिक्षकी पेशामध्ये कार्यरत असताना त्यांनी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना इयत्ता 5वीच्या किंवा 8वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि जवळपास 10 ते 12 विद्यार्थी त्यांनी या स्कॉलरशिप गुणवत्तामध्ये आणलेले आहेत. एक तर राज्यस्तरापर्यंत त्यांचा विद्यार्थी गेलेला आहे. असे हे बुद्धिमान आहेत, बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर नवोदय विद्यालय जे आहे त्या विद्यालयाला परीक्षेसाठी जे विद्यार्थी बसतात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते मार्गदर्शन करतात. 4-5 विद्यार्थी त्यांचे नवोदय विद्यालयामध्ये गेलेले आहेत. अशी ही हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आहे आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी ही विस्तार अधिकाऱ्याची परीक्षा पास होऊन त्यांनी हे पद प्राप्त केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती आहे आज पाहुणे म्हणून मेस्त्री सर. ते तिथवली हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. त्यांचं शिक्षण MA BEd आहे. शिक्षकी पेशा सांभाळता सामाजिक कार्य करण्याची त्यांची जी वृत्ती आहे ही वृत्ती त्यांनी जोपासली आहे. रोटरी क्लब वैभववाडीचे सदस्य आहेत ते आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य ते आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे. त्यांनी सुद्धा NNMS
या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी गुणवत्ता सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली आहे. अशा या दोन महनीय व्यक्ती आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मित्रहो, तुमच्यासमोर या व्यक्ती आणण्याचं एकच कारण आहे की करिअर म्हणजे काय असतं. आता अभ्यास केल्याने करिअर कसं घडतं ह्या समोर ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती तुमच्या समोर आहेत. आपले आई वडील नेहमी आपल्याला सांगत असतात की अभ्यास करा, अभ्यास करा, आणि त्यांची एक इच्छा असते की आपला मुलगा कुठंतरी चांगला घडावा, चांगला व्हावा ही इच्छा असते. आणि ही इच्छा पूर्ण करण्याचं काम तुमचं असतं. तुम्ही मेहनत घ्यायची असते. आजपर्यंत वर्षभर तुम्ही अभ्यास केला. इथून पुढे आता काही दिवस परीक्षेला उरलेले आहेत. जोरदार अभ्यास करा आणि उज्ज्वल यश संपादन करा. मी दादा एवढंच सांगेन की हर सपनों को अपने सांसों में रखो, हर मंजिलों को अपनी बाहों में रखो. दोस्तों, जीत आपकी है, बस एक लक्ष्य को अपने निगाहों में रखो, बस एक लक्ष्य को अपने निगाहों रखो. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद राऊत सर. सरांनी पाहुण्यांचा परिचय करून दिलेला आहे. यानंतर मी पुढील कार्यक्रमाकडे वळतो. इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी आहेत आपल्यासमोर आता बसलेले, ते मनोगत व्यक्त करण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्ये सुरुवातीला मी बोलवतोय 10वी ब ची विद्यार्थिनी कुमारी ज्ञानेश्वरी गोसावी. पहिला तर इथे उपस्थित सर्व शिक्षक व आजचे मान्यवर व तसेच माझे सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझ्याकडून नमस्कार. थांबवावा वाटला तरी थांबणार नाही हा निरोपाचा हा हळवा क्षण. बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील या प्रारंभणात माझे मन. मी आता काय असं पाठांतर वगैरे करून नाही आले. थोडंसं माझी जर्नी ह्या आपल्या शाळेतली ती सांगणार आहे. मी माझ्या या लाडक्या शाळेत 7वी मध्ये प्रवेश घेतला. ह्या 7वी ते 10वीचा हा माझा प्रवास खूप अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. खूप असे काही क्षण आहेत माझ्यासाठी खूप खास आहेत. या प्रवासात माझ्या जीवनात खूप बदल घडून आलेले आहेत. या प्रवासातील सर्व क्षण माझ्यासाठी खूप खास आहेत. कधी सहलमध्ये केलेली मजा, तर गॅदरिंगसाठी डान्सची प्रॅक्टिस, वनभोजनसाठी एकत्र चालत जाणे, तिथे जाऊन डान्स करणे, जेवण करणे, शाळेत केलेली मस्ती, ग्राउंडवर खेळलेले खेळ, शिक्षकांकडून खाल्लेला ओरडा, मित्रमैत्रिणींच्या गप्पा, खूप काही आहे. आणि आता हा निरोप समारंभ, हे सर्व अविस्मरणीय आहे. 9वी 10वी हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता. अभ्यासासाठी खरे कष्ट तर ह्या 2 वर्षात केले होते. अगोदर एवढं पण सिरियसनेस नव्हता अभ्यासामध्ये, जो 9वी 10वी मध्ये आला. 9वी 10वी मध्ये खरं समजलं की अभ्यास म्हणजे नक्की किती इम्पॉर्टंट असतात आपल्या आयुष्यात अभ्यासासाठी. 10वी हा वर्ष खूप कष्ट केले, अभ्यासासाठी जागरण केलेले आहे. खूप माझ्यासाठी खूप असे गोल्डन आवर्स कसं म्हणण्यासारखे हे क्षण आहेत. पहिला मला समजायचं नाही, सर्वजण असं का बोलायचे, 10वी हा वर्ष इतका इम्पॉर्टंट का आहे. सर्व मुलांना 10वीच्या वर्षाचं एवढं टेन्शन का असायचं. जेव्हा मी 10वी मध्ये आली तेव्हा मला समजलं की 10वी हा वर्ष इतका इम्पॉर्टंट का आहे.
सर्व क्षणांसोबत माझ्यासाठी अजून एक घटक आहे जो मी विसरू शकत नाही, तो म्हणजे NCC. खरं सांगायचं झालं तर NCC म्हणजे काय हेच मला अगोदर माहीत नव्हतं, कारण जिथे मी अगोदर शिकायची तिथे NCC हा प्रकारच नव्हता. NCCचं जर सांगायचं झालं तर कापसे सरांना माझ्याकडून थँक्यू. त्यांनी इतकं छान शिकवलं आम्हाला. परेड NCC मध्ये पण असे क्षण आहेत माझ्यासाठी जे खूप खास आहेत. NCC मध्ये सर्वांनी मिळून केलेली परेड, 9:30 वाजता प्रॅक्टिससाठी शाळेत उपस्थित राहणे आणि प्रॅक्टिससाठी 9:30 वाजता उपस्थित न राहिल्यावर बेंड होणे, हे खूप त्याच्यानंतर NCCचे कॅम्पला गेल्यावर झालेल्या नवीन मैत्रिणी, हे सर्व खूप मी विसरू शकत नाही कधी. खूप खास आहे माझ्यासाठी. आता बोलायचं झालं तर आमचा 10वी बचा वर्ग, आता काय बोलणार त्या वर्गाविषयी. मला हे नक्की माहित आहे, जेव्हा पण सर्व शिक्षकांना 10वी बचा वर्ग आठवेल, सन 2023-24 हा 10वी बचा वर्ग आठवेल, तेव्हा सर्व शिक्षक हे नक्की बोलतील की काय तो 10वी बचा वर्ग होता, त्या वर्गातल्या मुलांनी आम्हाला खूप सतावले, हे नक्की असेल. आणि जसं काही हे क्षण आहेत माझ्या शाळेतल्या प्रवासातले, तसेच काही व्यक्ती सुद्धा आहेत ज्यांना मी विसरू शकत नाही. पहिला तर आम्हाला इतके छान लाभलेले सर्व शिक्षक मॅडम, खूप छान त्यांनी आम्हाला शिकवलं. हा 10वीचं वर्ष खूप सपोर्ट केलं आहे त्यांनी आम्हाला, समजून सांगितलं, जेव्हा चुकले तेव्हा पूर्ण चांगल्या मार्गावर आणून ठेवलेलं आहे. खूप छान शिकवलं आम्हाला, खूप माया दिलेली आहे सर्व शिक्षकांनी. तसेच मला सांगायचं आहे, मला इतकी छान बेस्ट फ्रेंड मिळाली श्रावणी. अजून खूप छान मैत्रिणी मिळाल्यात मला आणि सर्व शिक्षक. तसेच आता मला थोडं आमच्या वर्ग शिक्षिका कोकटे मॅडम यांच्याविषयी बोलायचं आहे. कोकटे मॅडम माझ्या लाडक्या मॅडम, त्यांनी खूप छान शिकवलं. 10वी बच्या वर्गाला खूप सांभाळलं त्यांनी, माया केली, ओरडलं सुद्धा जेव्हा चुकलो आणि बरोबर छान शिकवलं. तसेच आणि आमचे सर्व शिक्षक सुद्धा, त्यांना सुद्धा माझ्याकडून खूप थँक्यू की त्यांनी इतकं छान शिकवलं आम्हाला, माया वगैरे दिली आणि सांभाळून घेतलं. ह्या सर्व शिक्षकांसाठी माझ्याकडून 2 ओळी. जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला, जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला, कसे सांगू. थँक्यू मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि काही चुकलं असेल तर सॉरी. धन्यवाद ज्ञानेश्वरी. आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय मेस्त्री सर या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितात. थोडंसं त्यांचं शेड्यूल व्यस्त असल्यामुळे थोडा बदल करतोय. मेस्त्री सर. स्वातंत्र्य सेनानी गुरुवर्य शंकरराव पेंढारकर यांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम मी वंदन करतो. या व्यासपीठावरती उपस्थित असणारे या कणकवली नव्हे तरच अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या विद्यालयाची दिव्यता, भव्यता आणि प्रशस्तता अगदी एका शिखरावरती जाऊन पोचलेली आहे, असे या विद्यालयाच्या
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व सन्माननीय संचालक, त्याचबरोबर या विद्यालयाचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर असणारे प्राचार्य, मुख्याध्यापक सानप सर, त्यांचा सर्व स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी, आज खूप मला आनंद होतोय की एका शिक्षकाला तुम्ही आज या ठिकाणी प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे म्हणून मानाचं स्थान दिलं आणि त्यामुळंच या विद्यालयाचा असणारा संस्कार आणि संस्कारशील ही शाळा ही यावरून आपल्याला दिसून येते. त्यामुळं सर्वप्रथम मी तुमचं पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो. असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा PhD धारक विद्यार्थ्यांची जेव्हा एक टेस्ट घेत होते, त्या सर्व PhD साठी आलेले जे विषय त्यांच्याकडे होते ते हिस्टरी म्हणजे इतिहास, हिस्ट्रीमध्ये ते PhD करणार होते. त्यामुळे बाबासाहेबांनी त्यांची जेव्हा परीक्षा घेत होते बाबासाहेब आंबेडकर, तेव्हा त्यांना प्रत्येकाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर त्यांनी प्रत्येकाच्यासाठी प्रश्न विचारताना एकच प्रश्न बाबासाहेब विचारायचे. ते म्हणायचे, व्हॉट इज मीन बाय हिस्ट्री? हिस्ट्री म्हणजे काय? प्रत्येक जण आपल्या त्यांच्या वाक्यात त्यांचे जे ज्ञान आहे त्या ज्ञानानं बरंच काही बोलायचे हिस्ट्रीबद्दल. तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं, मला हिस्ट्रीची व्याख्या, त्याची संकल्पना यामध्येच हे सगळं सांगायचं नाही मला. तुम्ही फक्त तुम्ही मला एका शब्दामध्ये सांगायचं हिस्ट्री म्हणजे काय. कुणाला सांगता आलं नाही. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं की हिस्ट्री म्हणजे, व्हॉट इज मीन बाय हिस्ट्री? हिस्ट्री मीन्स टू चेंज, बदल. बदल हा सगळ्यात महत्वाचा. कारण बदलाची वेळ आता तुमच्यामध्ये आलेली आहे. आतापर्यंत तुम्ही लहान होता, 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेत होता, त्यावेळेला इयत्तानुसार जे पाठ्यक्रम आहे हे पाठ्यक्रम एका शिडीप्रमाणे जात होते. एका शिडीतून दुसऱ्या शिडीवरती, दुसऱ्या शिडीवरून तिसऱ्या शिडीवरती. परंतु आता अशी वेळ आहे तुमची, अजून तुमच्या लक्षात सुद्धा आलं नसेल पण थोडंसं लक्षात आणून देतो, ही जी तुमची आत्ताची जी स्टेज आहे ही स्टेज सगळ्यात महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण आता सानप सरांनी सांगितलं की करिअर तुमचं जे आहे, तुम्ही काय बनणार आहात ते इथून सुरुवात होणार आहे. जरी आज तुमचा आनंद असला, आज तुमचा उत्साह असला, तर या गोष्टीचं गांभीर्य विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण मला काय बनायचं आहे आणि त्या दिशेनं माझी पावलं काय असावी, हे जे डिसिजन आहे, हा जो निर्णय आहे, हा निर्णय तुम्हाला या पायरीवरती घ्यायचा आहे. यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आयुष्याचा गोल सेट केला पाहिजे. मला काय बनायचं आहे, मी काय होऊ शकतो, म्हणजे माझी पहिल्यांदा आवड काय आहे, माझा इंटरेस्ट काय आहे. दुसरी गोष्ट, आवड झाल्यानंतर माझ्यामध्ये जरी आवड असली तर माझ्यामध्ये त्या क्षमता आहेत का, आणि क्षमता जरी असल्या तरी मला त्याच्यामध्ये संधी प्राप्त होईल का. त्यामुळं आवड, क्षमता आणि मिळणाऱ्या संधी या त्रिकोणाचा विचार करून तुम्हाला तुमचं आयुष्य पुढं सुरू करायचं आहे. आणि खारेपाटण सारखं हे जे आता या ठिकाणी असणारं महाविद्यालय जे आहे, या महाविद्यालयामध्ये या पंचक्रोशीतली, खेड्यापाड्यातली मुलं ही येतात. ही तुमची मातृशाळा आहे. त्यामुळं काय होणार आहे, गाडी तीच असणार आहे, फक्त कंडक्टर ड्रायव्हर बदलणार आहे. म्हणजे शाळा तुमची हीच राहणार आहे. तुम्ही याच कॉलेजमध्ये असणार आहात, फक्त तुम्हाला शिकवणारे जे प्राध्यापक असणार आहेत ते वेगळे असणार. आज तुम्हाला आनंद आहे की माझी 10वी संपली. आम्ही पण जेव्हा 10वीला होतो, मी 10वीला होतो, तेव्हा पण मला आनंद होता. तुम्हाला आनंद कॉलेजला जाण्याचा आहे, पण आम्हाला आनंद कॉलेजला जाण्याचा नव्हता. जरा हसा, तुम्हाला सांगतो की
की आम्हाला आनंद काय होता, आम्ही जेव्हा 10वीला होतो तेव्हा आम्ही खाकी हाफ चड्डी आणि पांढरा शर्ट घालत होतो. आणि आम्हाला आनंद काय होता, आम्ही कॉलेजला जाणार याचा अर्थ आम्ही आता पॅन्ट घालणार, फुल पॅन्ट घालणार. आनंदातले फरक आहे तो, आनंदातले फरक आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जे काय बनायचं आहे त्यासाठी तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काबिल बनणे महत्वाचं आहे. त्यामुळे लक्ष ठेवा, परफेक्शनेस तुमच्यामध्ये आला पाहिजे. जर तुम्ही काबिल झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती कामयाबी तुमच्या पाठी बघून 100% निश्चितच येणार आहे. त्याबद्दल तुम्ही खात्री जरूर बघा. तुम्ही पहिल्यांदा काबिल बना, सक्षम बना. दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या मोबाईलचा फार मोठा जमाना आलेला आहे. कोरोनाच्या काळात तर या मोबाईलमुळं त्याचे प्लस मायनस पॉईंट बरेचसे झालेले आहेत. परंतु मोबाईल हा तुम्ही जे वापरताय तो अतिशय चांगला आहे, एक डिव्हाइस आहे, ते अतिशय चांगला आहे. त्याचा सुयोग्य वापर होणं आवश्यक आहे. ज्या ज्या संकल्पना पुढे तुम्हाला 11-12वीला ज्या समजत नसतील त्या त्या संकल्पना तुम्हाला मोबाईलच्या आधारे सुद्धा तुम्हाला दूर करता येतील, त्या समजावून घेता येतील. मोबाईलवरती अलीकडच्या काळामध्ये जी मुलं आहेत केवळ रील्स आणि वगैरे हे बघण्यातच जास्त वेळ घालवतात, खरी गोष्ट आहे. परंतु त्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी मोटिवेशनल स्पीच ऐका की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजणार नसतील, राहू दे, परंतु काही वेळानंतर तुम्हाला ते हळूहळू समजायला लागेल. तुम्ही बघत चला. गणेश शिंदे यांचं मोटिवेशनल स्पीच बघा, त्याच्यानंतर वसंत हंकारे बघा यांचं स्पीच बघा, नितीन बानगुडे पाटील यांचं स्पीच बघा, महासंचालक विश्वास नांगरे साहेबांचं स्पीच बघा, सिंधुताई संकपाळ यांचं स्पीच बघा, अपर्णाताई रामतीर्थकर यांचं स्पीच बघा. ही सगळी चांगली मोटिवेशनल माणसं आहेत जे आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी बदल आपल्यामध्ये करून आपल्याला देतील अशी आपल्याला आशा आहे. मग अशा मोटिवेशनल स्पीच तुम्ही पाहत जा. आणि सगळ्यात आणि शेवटचं महत्त्वाचं, तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही मोठे व्हा परंतु तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या शाळेला विसरू नका. तुम्ही जन्म जरी आई वडिलांनी दिला असेल, ही दुनिया आई वडिलांनी दाखवली असेल, तर या दुनियेमध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, कसे संस्कार असावेत याचं ज्ञान आपल्या या शाळेनं, या आपल्या आईनं आपल्याला दिलेले असतात. त्यामुळं या शाळेला कधी विसरायचं नाही. आई वडिलांनी आपल्याला खूप कष्टानं सांभाळलेलं असतं, आपल्याला शिक्षण दिलेलं असतं. याच्यासाठी आपली आई एखाद्याच्या शेतामध्ये जाऊन 100-150 रुपयासाठी दिवसभर राबत असते. तिचा पडणारा जो घाम आहे, वडिलांचा असणारा जो घाम आहे, या घामाची किंमत आपल्याला असणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक झोपडी असते, त्या झोपडीच्या मध्यभागी एक काठी असते, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये मेड म्हणतो. ती मेड महत्वाची असते कारण त्या मेडीवरती त्या संपूर्ण झोपडीचा डोलार उभा असतो. ती मेड म्हणजे बाळानं तुम्ही आहात आणि ती झोपडी म्हणजे आई वडील आहे. मेड मोडली तर अख्खी झोपडी खाली पडते, याचा विचार तुम्ही करा. आज आपले आई वडील आपल्याला कष्ट करतात, त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे. तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू, तुमचे काय असणारे वेगवेगळे शैक्षणिक साहित्य हे सगळे जरी पुरवत असले तर त्यांना होणारा कष्ट आहे, त्रास आहे, तो लक्षात घ्या. आणि हेच त्यांचे कष्ट आणि त्रास भविष्यात आपण त्यांचे ते कष्ट त्रास आपल्याला दूर करायचे आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्याला सांभाळत आलेले आहेत. आपली एक जबाबदारी आहे, एक सुसंस्कारित नागरिक म्हणून आता सानप सरांनी सांगितलं. तो काय नागरिक आहे की पहिल्यांदा त्यानं आपल्या आईवडिलांची सेवा करायची आहे. लक्षात ठेवा, आपल्या आईवडिलांची सेवा करायची आहे, त्याचं कष्ट दूर करायचं आहे. या गोष्टीचं भान आपण सर्वांना ठेवलं पाहिजे. तुम्हा सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी, भविष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला सन्मानित केलं, मला बोलवलं आणि माझे 2 शब्द आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घेतले, याबद्दल मी संपूर्ण संकुलाचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर 10वी ब ची विद्यार्थिनी श्रावणी गुरव या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यात येते. सर्वप्रथम मी इथे उपस्थित असलेले मान्यवर तसेच सर्व शिक्षक आणि याच मित्रमैत्रिणी यांना सर्वप्रथम नमस्कार करते. गेलेले क्षण काही नकळत घडून गेले, सुखदुःखाच्या वाटेवर खूप काही शिकून गेले.
निरोप तरी घेऊ कसा खूप काही आठवून गेले. निरोप तरी घेऊ कसा खूप काही आठवून गेले. माझं कंठ दाटून आला ते क्षण माझं रडून गेले. माझं कंठ दाटून आला ते क्षण माझं रडून गेले. मी इयत्ता 8वीमध्ये ह्या शाळेत प्रवेश घेतला. ह्या प्रवासात मला खूप काही शिकायला भेटलं. तसंच माझ्यात खूप काही बदल घडून गेले. 8वीत असताना मी सिरियसली घेतलंच नव्हतं. खरं तर खूप कष्ट 9वी 10वीत घेतले. जागरण केली, तसेच खूप अभ्यास केला. तर मला माझ्या लाईफमध्ये जेव्हा एक प्रॉब्लेम आला होता तेव्हा त्या प्रॉब्लेममुळे मी खूप खचून गेले होते. आणि त्या प्रॉब्लेममध्ये मला कोकाटे मॅडम आणि गौर मॅडमनी खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे मी पुन्हा नव्याने चालण्याची शक्ती भेटली. माझ्याकडून त्यांना खूप थँक्यू. आणि 10वी आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट असते ते मला 10वीमध्ये असताना, जेव्हा 10वीमध्ये आले तेव्हा मला कळलं. 10वीमध्ये माझे मित्रमैत्रिणी मला त्यांच्यासोबत केलेल्या गप्पा गोष्टी आणि त्यांच्यासोबत केलेली मस्ती मी कायम लक्षात ठेवीन. मगाशी ज्ञानेश्वरी बोलली तसं सन 2023-24ची बॅच आमची 10वी बची कायम लक्षात राहील की आम्ही किती शिक्षकांना त्रास दिला आमच्या बॅचने. खरं तर मला आठवतच नाही आता काय बोलू. खूप काही बोलण्यासारखं आहे पण नाही, खूप भीती वाटते. एवढंच बोलून मी माझं भीती वाटते म्हणत श्रावणी खूप छान बोलली. धन्यवाद श्रावणी. यानंतर 10वी अ आमचा हरवणारी विद्यार्थी दुर्वेश नानिवडेकर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यात येते. आज शाळेचा निरोप समारंभ. बघता बघता कधी दिवस निघून गेले कळले पण नाही. आता परीक्षा आली की सगळे दूर जाणार, मग कोण कोणाला भेटणार नाही. सगळे आपल्या कामात व्यस्त, अभ्यासात व्यस्त. आता आपल्यासोबत लहानपणापासून आई वडील असतात, आपल्याला त्यांचा लळा लागतो. तसं आपल्याला मित्र पण आपल्यासोबत लहानपणापासून आहेत, म्हणून त्यांचा लळा आपल्याला लागतो. त्यामुळे अशी मनात कधी विचार जरी आला तर कसं तरी वाटतं. जसं आई वडिलांसारखं आपण राहू शकत नाही, तसं मित्रांनी पण आपण राहू शकत नाही. आशा करतो तुम्ही मला विसरणार नाही. मी आता जरा माझ्या अनुभवाबद्दल, शिक्षकांबद्दल थोडंफार सांगतो. त्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे. एकदा एक शिक्षक आम्हाला बोलले की आपण जेव्हा आतापर्यंत निरोप समारंभ असतो तेव्हा आपण 8वी 5वी जेव्हा शाळेत येतो तेव्हा जे शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांचं नाव आपण कधी घेत नाही. म्हणजे 5वी ते 8वी पर्यंत शिक्षक वेगळे असतात, 9वी 10वीला शिक्षक वेगळे असतात. 5वी ते 8वी पर्यंत जे शिकवतात त्यांचं आपण कधी नाव घेत नाही. आपल्याला 9वी 10वीला शिकवतात त्यांचं आपण नाव घेतो. पण असं न करता आज मी त्यांचं नाव घेणार आहे. त्यामध्ये ठाकूर सर असतील, अमृते मॅडम असतील, परत शिंदे सर असतील, गिरी सर असतील, परत भिसे सर, परत संगीत विभागाचे पेंडुलकर सर. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जायचे. ज्यांनी आमचा पाया 9वी 10वीसाठी भक्कम केला त्यांचं आपण कधी नाव घेत नाही, हे चुकीचं आहे. त्यांचं नाव घेतलंच पाहिजे आणि सर्वांनी घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यानंतर मी माझ्या अनुभवाबद्दल, प्रत्येक शिक्षकाबद्दल थोडंफार बोलणार आहे. प्रथम आमचे वर्ग शिक्षक जे आम्हाला 9वी 10वीला होते, कापसे सर. शिस्त काय असते ती कापसे सरांकडून शिकावी. शिस्त काय असते ती कापसे सरांकडून शिकावी. खूप चांगलं शिकवतात. इंग्रजी साध्या सोप्या भाषेत खूप मस्त शिकवतात. त्यांचं शिकवण्याची पद्धती खूप चांगली आहे. आपल्याला सर्वांना मोटिवेट करत राहतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते. त्यानंतर आमच्या दोन्ही लाडक्या मॅडम, भोर मॅडम आणि कोकाटे मॅडम. मॅथ्स माझा विषय आवडता आहे म्हणून भोर मॅडम माझ्या लाडक्या आहेत. कोकाटे मॅडम तुम्ही पण आहात.
तर बोला बघते तुला म्हणून. आम्ही जेव्हा 9वीत आलो 8वीतून, जेव्हा 10वीत आम्ही जेव्हा 9वीत होतो तेव्हा 10वीची मुलं असं सांगायची की कोकाटे मॅडम आणि बोर मॅडम खूप कडक आहेत, म्हणून आम्हाला आधीच घाबरवून ठेवलेलं. मग 9वीत आम्ही जरा घाबरून राहायचो, पण 10वीत जो मॅडमांमध्ये खूप बदल झाला आहे. पण आता सहजा सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये होतो, पण मॅडमांमध्ये बदल झाला की मॅडम खूप फ्रेंडली होऊन शिकवायला लागले. आमच्यावर असं दडपण टाकत नव्हते, खूप फ्रेंडली होऊन शिकवतो, त्यामुळे आम्हाला लवकर सगळं समजलं, सगळं सोप्या भाषेत शिकवलं. म्हणून मॅडमांसाठी पण खूप खूप टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यानंतर आमचे वारंगे सरांनी एक उपक्रम याविषयी आमच्या वर्गात तरी एक चांगला केलाय. त्यांनी प्रत्येक चॅप्टरवर रोज टेस्ट घेतली, म्हणजे 1 दिवस आड करून 2 दिवस आड करून. त्यामुळे प्रत्येक विषयाचा आम्हाला प्रत्येक चॅप्टरचा आम्हाला अभ्यास करता आला चांगला. नाहीतर आम्ही 9वी पर्यंत आदल्या दिवशीच करायचो पेपरच्या. म्हणून इतिहासाचा चांगला अभ्यास झाला. सरांसाठी पण खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर आमचे पाडवी सर आणि जाधव सर खरंच खूप शांत आहेत दोन्ही सर. वर्गात कधी आम्हाला ओरडले नाहीत. पाडवी सर पण जाधव सर पण खूप मनमिळावू आहेत, फ्रेंडली असतात, आमच्यासोबत बोलतात वगैरे, चांगलं आहे. त्यांनी खूप चांगलं शिकवलं, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके राऊत सर येताना वर्गात असे चिडल्यासारखे यायचे, म्हणजे असं वाटायचं की ते चिडले, पण आम्ही आधीच घाबरून असायचो सरांना. तर नंतर जे शिकवायला सुरुवात केली की ते असे बोलायचे की एकदम आपण त्यांचे मित्रच आहोत असंच बोलायचे. शिकवताना पण मस्त शिकवलं. त्यांचं हिंदी खूप चांगलं आहे, व्याकरण पण मस्त शिकवतात, त्यांच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर आमचे सानप सर, म्हणजे त्यांचं जलद असायचं तेव्हा आम्हाला किंवा ऑफ असायचं तेव्हा यायचे. त्यांनी आम्हाला दरवेळी मोटिवेट केलं. आम्हाला ती मदन मुलगा आहे त्याची पण गोष्ट सांगितली. हां, तो पुढे होऊन IPS झाला. सरांनी त्यांनी खूप मदत केली. तसेच सर आम्हाला इंग्लिशचं ग्रामर शिकवायचे, खूप मस्त शिकवायचे. सानप सरांसाठी पण जोरदार टाळ्या. आता आमचे हरियाण सरांचं शेवटला नाव घेण्याचं कारण म्हणजे आपल्या शाळेला लाभलेला एक हिरा म्हणून हरियाण सर आहेत. तर आपल्या शाळेने कुठेतरी चांगलं काम केलंय म्हणून हरियाण सरांसारखा हिरा आपल्या शाळेला लाभलेला आहे. खरंच त्यांची शिकवण्याची पद्धत जी आहे ना, कोणत्या मुलाला आवडत नाही असं या शाळेत होणार नाही. प्रत्येक मुलाला शिकवण्याची पद्धत त्यांची आवडते. आमचे आई वडील पण आम्हाला जेवढं मोटिवेट करत नाहीत तेवढं हरियाण सर आम्हाला मोटिवेट करतात. खरंच हरियाण सरांची शिकवण्याची पद्धत सर्व मुलांना आवडते. थँक्यू. जर मी काय कोणाचं नाव घेतलं नसेल किंवा आणि एक राहून झालं, गिरी सरांनी आम्हाला इंटरमिजिएटला जे शिकवलं, सर तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार. तुमच्यामुळे आम्हाला चांगले ग्रेड पडले आणि त्यांचा आम्हाला उपयोग होणार आहे 10वी. चुकून मी काय वाईट बोललो असेल किंवा चुकून काय बोललो असेल तर सॉरी. धन्यवाद. त्यानंतर आपल्यासमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी येतोय भूषण दानसंडेकर. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणी, बालवाडीपासून आजपर्यंत आपण शाळेत एकत्र राहून शालेय शिक्षण घेतले. अनेक जुन्या आठवणी डोळ्यासमोर येत आहेत. 5वीपासून शिक्षकांनी आपल्यावर उत्तम प्रकारचे संस्कार केले. अभ्यासाबरोबर क्रीडा, कला, नाट्य, NCC आदी क्षेत्रातील माझी आवड जोपासली. चांगला माणूस म्हणून कसे जगायचे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले. बोर मॅडम, कोकाटे मॅडम यांनी मला आईसारखी माया लावली. कापसे सर माझे वर्ग शिक्षक यांनी मला NCCचा सार्जंट बनवून सेवा करण्याची संधी दिली. शिस्त आणि वेळेचेही महत्त्व सांगितले. हरियाण सर वर्गात खेळीमेळीचे वातावरण करून शिकवत. राऊत सर आमचे मित्र बनत. वारंगे सर आणि जाधव सर यांनी भविष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले. वीर शंकरराव पेंढारकर सरांची शाळा म्हणजे सरस्वतीचे मंदिर आहे. माझ्यावर उत्तम प्रकारचे संस्कार केले.
दररोज राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, विविध कार्यक्रमात भाग घेणे, प्रत्येक विषयाचा पाया शिक्षकांनी पक्का केला. शाळेत अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या. एकत्र खेळलो, एकत्र जेवण केले, एकत्र अभ्यास केला. राष्ट्रगीत, राष्ट्रभक्ती, स्वच्छता, आदर, सहकार्य, मूल्य याच शाळेत मी शिकलो. सहली, विज्ञान प्रदर्शन, विविध स्पर्धेचे अनेक अनुभव मिळाले. मराठी, गणित, इंग्रजी ज्ञान सोप्या भाषेत समजून सांगणारे शिक्षक मिळाले. गणित विषय छान सोप्या पद्धतीने सांगितला गेला. दररोज देशावर प्रेम करा हे शिकवले. या शाळेचे नाव लौकिक वाढवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. जय हिंद. धन्यवाद भूषण. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी येतोय पार्थ सुर्वे. पार्थ सुर्वे. सन्माननीय प्राचार्य, आदरणीय सर्व शिक्षक, माझे जिवलग मित्र आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पार्थ सुर्वे. मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की आज आपल्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. आज आपण हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो आणि मला माझे मनोगत व्यक्त करण्याची परवानगी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. आज मी तुमच्या समोर खूप भावनिक होऊन आलो आहे. ही शेवटची वेळ आहे जेव्हा मी आपणा सर्वांना या पद्धतीने संबोधित करेन. शिवाय माझ्याकडे या ठिकाणच्या बऱ्याच आठवणी आहेत ज्या माझ्या आयुष्यभर सोबत राहतील. मला खात्री आहे की तुम्ही सर्व देखील तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत या सुंदर आठवणी घेऊन जाल. ही सुंदर शाळा नेहमीच आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आणि आठवण राहील. या शाळेने आपल्याला अनेक गोड आणि कधी न विसरता येणाऱ्या आठवणी दिल्या आहेत. शाळेच्या मैदानावर खेळणे असो वा कॅन्टीनमध्ये जेवणे असो, या सगळ्या आठवणी. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल वेगळी आहे. आपल्यातील प्रत्येकजण नवीन स्वप्न घेऊन या जगात भरारी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या शिक्षकांचे आभार न मानता हे भाषण कसे संपेल? आमच्या प्रिय शिक्षकांनो, आज आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळे. शिवाय तुम्ही आम्हाला दिलेले ज्ञान आमच्या जीवनातील सर्वोत्तम मौल्यवान गोष्टींपैकी एक आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक, हा दिवस निरोध समारंभ असा साजरा न करता आमच्या सर्वांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणारा दिवस म्हणून साजरा करूया. आज आपले बालपण संपून आपण नवीन जगात पाऊल टाकणार आहोत. बालपणात असणारे मित्र यांच्यावर दोन ओळी. कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता. कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता. मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती. मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होते. कुठे आलो या समजूतदारीच्या जगात, यापेक्षा ते भोळे बालपणात सुंदर होते. धन्यवाद. जे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे बोलू इच्छितात, मनोगत व्यक्त करू इच्छितात, त्यांनी पण या ठिकाणी यायला हरकत नाही. यानंतर साहिल पाटील, 10वी अ चा विद्यार्थी येतोय. साहिल पाटील. सूर्यासारखे तळपून जावे, क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर यावा, निरोप शेवटचा घेताना. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक आणि शुभेच्छा समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रसंगी माझे मनोगत तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मी उभा राहिलो आहे. आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहेत. आपला या शाळेतला शैक्षणिक प्रवास आपण येथे पूर्ण करीत आहोत. शिक्षणाचा हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याचा नक्कीच आनंद आहे. परंतु यावेळी ही शाळा, हे मित्र, हे शिक्षक यांचा निरोप घ्यावा लागतो याचे दुःख देखील आहे. मी व्यासपीठावरून तुमच्या समोर उभा राहून बोलतो आहे. हे असे बोलायला मी याच शाळेत शिकलो
त्यामुळे एका मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो. अगदी तसेच या शाळेने इथल्या शिक्षकांनी माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांना जीवनाला आकार दिला आहे. आई वडिलांप्रमाणे या शिक्षकांनी आपल्याला प्रेम दिले आहे. प्रेम प्रसंगी शिक्षकही केली आहे. पण ते सर्व फक्त आपल्या भल्यासाठी होते. त्याची आणि जाणीव होत आहे. अभ्यास या सर्वांना मी कधीही विसरणे शक्य नाही. माझे वर्ग शिक्षक आणि माझे वर्गमित्र यांच्याशी जुळलेले हे नाते तुटणे शक्य नाही. शाळेच्या ग्राउंडवर रंगलेले खेळाचे सामने, संमेलनातले नृत्य, गायन स्पर्धा याची रंगतच वेगळी होती. मेहनत से कामयाबी का आगाज लिखेंगे हम, जहाँ भी जाएंगे वहाँ नया इतिहास लिखेंगे. धन्यवाद. यानंतर येथे साची पारकर. A very good morning to the respected chief guest, principal sir, supervisor sir, and respected teachers and other staff members and my dear friends. I would like to speak at our farewell on behalf of my class. Today is our farewell, the last day of school. We enjoyed a lot in this school from the date we took admission till the date we have completed our 10th standard. We can never forget all the support and care our respected teachers give. I still remember all the happy and bad moments with my friends, like laughing, silly jokes, eating others' lunch boxes, making fun of friends, and so many others. All such memories are memorable and valuable to me and will be in my heart forever. The school was like our second home where we shaped our future. I would like to give special thanks to all my respective teachers for their helpful, caring and kind nature and for teaching us from depth of their knowledge. On this day, I would also like to say sorry for all the bad behaviors. Thank you all. थँक्यू साची. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी येतोय सार्थक राणे. व्यासपीठावर मान्यवर व माझे सर्व शिक्षक वृंद व माझे विद्यार्थी मित्र सर्वांना माझा नमस्कार. आज आपला निरोप समारंभ खरं म्हणजे हा निरोप समारंभ नसून शुभेच्छा समारंभ आहे. आज मला आनंद व दुःखही होत आहे. आनंद या गोष्टीचे की आमच्या आनंदात 10वी पूर्ण झाली, पण दुःख या गोष्टीचे की आम्ही परत आता भेटू की नाही सांगता येत नाही व असे शिक्षक व विद्यार्थी मित्र भेटणार की नाही ते सांगता येत नाही. जेव्हा आम्ही 5वीत या शाळेत आलो तेव्हा कोणाची ओळख नव्हती. त्या शाळेत आलो तेव्हा कोणाची ओळख नव्हती. काही ठराविक मित्र जे बालवाडीपासून 4थी पर्यंत होते ते सोडल्यास तेव्हा आम्ही ही शाळा बघून व मैदान बघून आश्चर्य वाटले. आमचं 1 वर्ष ओळखी करण्यातच गेले. आम्ही 6वीत गेलो आणि भरपूरसे शिक्षक रिटायर्ड झाले. फर्नांडिस सर, फराटे सर व त्यांच्या जागी नवीन शिक्षक आले. ठाकूर सर, जाधव सर, मोठे सर इत्यादी. ठाकूर सरांनी आम्हाला 6वी ते 8वी पर्यंत सायन्स शिकवले. आम्हाला गणितमध्ये अमृते मॅडम असो किंवा मराठीमध्ये कांबळे मॅडम त्या आमच्यावर रागवायच्या, परंतु आमच्या चांगल्यासाठी. नंतर 9वी व 10वी आम्हाला अजून काही नवीन शिक्षक भेटले. कोकाटे मॅडम, पोर मॅडम, राऊत सर, रियान सर व कापसे सर. कापसे सर हे आम्हाला 6वी पासून इंग्रजी शिकवायला होतेच, परंतु जेव्हा कापसे सर आम्हाला 9वीत पासून आत्तापर्यंत वर्ग शिक्षक म्हणून आले तेव्हापासून आम्हाला शाळेत वेळ देण्याची शिस्त, येणार नसतो तर मेसेज टाकून कळवण्याची शिस्त मला. त्यानंतर आमची ओळख झाली वारंगे सरांशी. सरांनी आम्हाला 8वी पासून इतिहास शिकवायला आले. आम्हाला आश्चर्य वाटते म्हणजे आमचा इथे एक प्रश्न पाठ व्हायचा नाही तर सरांचे पूर्ण पुस्तक पाठ असायचे. बिना पुस्तक इतिहास
इतिहास शिकवायचा आणि इतिहासासारखा विषय सरांनी छान पद्धतीने शिकवला. नंतर येतात जाधव सर. जाधव सरांनी सुरुवातीला जाधव सरांकडे आम्ही जास्त लक्ष द्यायचो नाही. तासाच्या वेळेला आम्हाला झोप यायची, मस्ती करायचो, असं सगळं करायचं. पण नंतर आम्ही ज्या दिवशी शिक्षक दिना दिवशी शिक्षक झालो तेव्हा आम्हाला कळाले की शिक्षकांना पण कसाच राग येतो किंवा त्रास दिल्यावर येतो, राग येतो. पण त्या दिवसापासून आम्ही सरांच्या तासाला लक्ष द्यायला लागलो व आम्हाला भूगोल विषय खूप आवडायला लागला. त्या दिवशी आम्हाला त्यामुळे भूगोल विषयात खूप शंका, नकाशावर शंका असे खूप काही काही प्रश्न पडत होते. त्यानंतर येतात आमच्या मॅडम कोकाटे मॅडम व बोर मॅडम. सुरुवातीला आम्हाला नवीन असताना जी मुले 10वीत होती ती म्हणायची की कोकाटे मॅडम व बोर मॅडम खूप मारतात व रागीट आहेत. आम्ही 9वीत असताना असेच आम्हाला वाटले, कारण आम्ही तेव्हा मॅडमना हवा तसा अभ्यास आम्ही करत नव्हतो. नंतर आम्ही मॅडमना हवा तसा अभ्यास करायला लागलो. तसा आम्हाला मॅडमचा स्वभाव देखील कळाला की मॅडम प्रेमळ आहे ही कळाली. आमचे सायन्स प्रॅक्टिकल असो किंवा सायन्स प्रोजेक्ट सर्वांमध्ये प्रोत्साहन दिले मॅडमने, कल्पना समजून घेतल्या. त्यामुळेच तर आमचा तालुक्यात सायन्स प्रोजेक्टमध्ये 3रा नंबर आला. त्याचबरोबर बोर मॅडमने देखील आम्हाला कठीणाहून कठीण गणितांमध्ये गणित सोडवण्यामध्ये मदत केली व इत्यादी गणिताचे काही प्रॉब्लेम्स असल्या आम्हाला मदत केली. आमचे हरियाण सर आणि मराठीसारखा विषय इतर शाळांपैकी हे आमच्या शाळेत येऊन बसावा. हसत खेळत आमचा मराठीचा तास कधी संपायचा हे कळायचेच नाही. असे वाटायचे की मराठीचा तास संपूच नाही. पीटीला मुली खेळायला जायला बघतात, परंतु आम्ही हरियाण सरांची अरेंजमेंट कधी येते याची वाट पाहायचो. हरियाण सरांबरोबरच राऊत सर देखील तसेच हिंदी शिकवता कधी गाणी व मुहावरे म्हणायचे. अशी माझी शाळा, माझे शिक्षक व मित्र यांना मी खूप मिस करीन. आता माझे शालेय जीवन संपले. या सर्वांना सोडून जाताना मला फार वाईट वाटत आहे. या शाळेने मला खूप काही दिले. 6 वर्षांचा हा प्रवास फक्त 8 दिवसांवर राहिला आहे. आज कदाचित प्रत्येकाचे मन उदास असेल, डोळ्यात पाणी देखील असेल. जाता जाता खूप साऱ्या आठवणी होऊन जाणार. या शाळेने दिलेले संस्कार व प्रेम कायम आठवणीत राहील. नंतर काही वर्षांनी आम्ही देखील म्हणून गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. हे बोलून मी माझं कोणाला वाईट वाटत असेल, काय राहिले असल्यास मला माफ करावे, हे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद सार्थक. यानंतर हर्षदा झगडे येते आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. अध्यक्ष महाशय, वंदनीय शिक्षक वर्ग व इथे उपस्थित सर्व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला नमस्कार करते. आपण आज सर्वजण शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित आहोत. आता 8 दिवसातच आपण निरोपही घेऊ आपण सर्वजण. मी या शाळेत 8वीमध्ये आले तेव्हा माझ्या ओळखीचं असं कोणीही नव्हतं. खूप भीती वाटत होती, मी इथे रुळेल की नाही, तुमच्यासोबत संवाद होईल की नाही. पण असं न होता सर्वांनी एकत्रित होऊन आपण एकत्र झालो. खूप आठवणी तयार झाल्यात, अशा की कधी विसरता येणार नाहीत अशा आठवणी तयार झाल्या. नेहमी कुठे आपण बाहेर गेलो तरी तुमची नेहमी प्रत्येक वेळी आठवण येईल. त्यावेळी वाटत होतं की शाळा सुरू होत नाही. कोरोनाच्या काळात असं वाटत होतं की आता शाळा चालू होईल की नाही. आपण ऑनलाईन क्लासेस चालू करू होते तरी आम्हाला सरांनी ऑनलाईन क्लासेस घेऊन आम्हाला शिकवलं. त्यावेळी सुरुवातीला शाळा चालू झाली तेव्हा आमच्या शाळेतील कोकाटे मॅडम, भोर मॅडम, कांबळे मॅडम, अमृते मॅडम, त्याचबरोबर कापसे सर, जाधव सर, गिरी सर, वारंगे सर, भिसे सर, मोठे सर पेंडुरकर सर, शिंदे सर आणि पाडवी सर आणि हरियाण सर आणि राऊत सर यांनी खूप चांगले मार्गदर्शन आम्हाला केले. आम्ही खूप दंगामस्ती केलाय, मज्जा हे कधीच विसरता येणार नाही. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो. जीवनाचा खरा अर्थ फक्त शिक्षकांमुळेच कळतो. शाळेतील गमती जमती व शिक्षकांनी केलेले कौतुक
किंवा मार असो हे शाळेतील एकदाच अनुभवायला मिळते. आज निरोप शाळेचा आले, भरुणीय डोळे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आता वेळ खूप कमी आहे, त्यामुळे माझ्या शालेय जीवनातील सर्व शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणा आणि आत्मविश्वासामुळे मी आज इथे 2 शब्द बोलू शकले. त्यामुळे धन्यवाद. आणि माझं काही चुकलं असेल तर मी सर्वांची माफी मागते. ओके, धन्यवाद अक्षता. यानंतर इकरा मुकादम येते. इकरा. यहाँ उपस्थित सभी को मेरी तरफ से शुभ प्रभात. सम्माननीय मुख्य अतिथि, आदरणीय प्राचार्य महोदय, सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, आज मैं यहाँ खड़ी हूँ अपने स्कूल के 10वीं कक्षा के आखिरी दिनों के मौके पर. मैं इन स्कूल में 5वीं कक्षा से पढ़ाई कर रही हूँ. 5वीं कक्षा से लेकर आज तक का सफ़र सफलता, सीख और कई यादों से भरा हुआ है. इस सफ़र में मैंने कई चुनौतियों का सामना किया है, लेकिन मेरे सभी अध्यापकों ने हमेशा मेरा मार्गदर्शन किया है. उनका साथ हमें उन ऊंचाई तक पहुंचने में हमेशा मदद हुआ और हमेशा होगा, और हमें वो आगे तक काम आएगा. सभी अध्यापकों की मैं बहुत आभारी हूँ जिन्होंने मुझे इतना ज्ञान दिया, मार्गदर्शन किया, और मेरे सारे दोस्तों को भी शुक्रिया जिन्होंने मुझे हर मुसीबत के समय पर मेरा साथ दिया. और साथ ही साथ मैं हमारे सभी टीचर्स के लिए कुछ पंक्तियाँ बोलना चाहूँगी. हम शायद याद न रख पाए हर चीज़ जो आपने सिखाई है, पर ये बात हमेशा याद रहेगी कि ज़िंदगी आपने बनाई है. हर रोज़ मैं नहीं कह पाती, पर दिल से कहती हूँ जब भी कहती हूँ. थैंक यू डियर टीचर. मैं आपका शुक्रिया करती हूँ. किताबें नहीं जिंदगी पढ़ानी, या यूँ कहूँ कि जिंदगी बनाई. हम कहाँ थे उस जगह के काबिल जो जगह आपने हमें दिलाई. थैंक यू एक्स्ट्रा एफर्ट्स के लिए, बिन मांगे हुए लेक्चर्स के लिए, अच्छा व्यवहार और सलीके के लिए, जीवन जीने के तरीके के लिए. कैसे आगे बढ़ना है हमें कतई नहीं डरना है. एग्ज़ाम क्लास का हो या जिंदगी का, हमें सभी पास करना है. सिखाया बहुत कुछ, पढ़ाया बहुत कुछ, हम ना समझे तो समझाया बहुत कुछ. सिर्फ टीचर नहीं, आप तो हमारे फ्रेंड बने, हर मुसीबत का एंड बने. थैंक यू डियर टीचर. आप दिलो जान से हमारे साथ खड़े रहे. थैंक यू. आपल्या शिक्षकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात कोकाडे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील. एक मिनिटामध्ये मॅडम मनोगत व्यक्त करा. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र, आज आपण शुभेच्छा समारंभासाठी इथे उपस्थित आहोत. गेली 2 वर्ष भरपूर काही मार्गदर्शन तुम्हाला झालेलं आहे, केलेलं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, आता येणारी जी SSCची एक्झाम आहे ती तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने त्या एक्झामला सामोरं जायचंय. कारण तुम्हाला माहिती आहे, कॉन्फिडन्स इज अ की ऑफ सक्सेस. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे श्री अमोल भंडारी सर, ज्यांनी सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषदेचे सहाय्यक शिक्षक ते विस्तार अधिकारी, ओके ठीक आहे. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगताच्या अगोदर आपले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व मंगेश गुरव सर या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद सर. आदरणीय व्यासपीठ आणि आपण विद्यार्थी मित्र, या वर्षाची किंमत किंवा या वर्षाचं महत्त्व प्रत्येक वक्त्याने तुम्हाला सांगून दिलेलं आहे. जसं मेस्त्री सर म्हणाले तसं की हिस्ट्रीचा अर्थ चेंज असा आहे आणि जग खूप वेगाने बदलत आहे. आपण 10वी नंतर एका मोठ्या समुद्र प्रवासासाठी, विश्व प्रवासासाठी बाहेर पडणार आहात. एका छोट्याशा होडीतून आपण तलावात विहार करत होता आतापर्यंत, आणि इथून पुढे मात्र जगाच्या कक्षा खूप रुंदावणार आहेत. तरी तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत अभ्यास केला त्याचा रिझल्ट देण्याची वेळ आलेली आहे.
जे शिक्षक आपण अतिशय चांगलं ज्यांच्याबद्दल बोललात ते खूप अभ्यास करतात, मेहनत घेतात तुम्हाला चांगल्या मार्काने पास होण्यासाठी, आणि तुम्ही चांगल्या मार्काने पास होऊन पुढे जाता, पण शिक्षक मात्र पुन्हा त्याच वर्गात राहतात, त्याच वर्गात पुन्हा एकदा अभ्यासाला बसतात, नवीन विद्यार्थी येतात त्यांना चांगल्या मार्काने पास करण्यासाठी. तर ही एज्युकेशन किंवा शिक्षण ही न थांबणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे इथून पुढे भरपूर मोठं करिअर आहे, भरपूर मोठं ध्येय गाठायचे आहे तुम्हाला. ही सर्व करत असताना 10वीचा 1% आपल्यासाठी महत्वाचा आहे की जो आपण आपल्या पुढच्या संपूर्ण करिअरवर परिणाम करणार आहे, फरक त्याच्यातनं दाखवणार आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्ही मेहनत करा. आतापर्यंत शिक्षकांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे. उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही चांगल्या मार्गाने पास होण्यासाठी आपण शाळेमध्ये जे उपक्रम राबवले होते त्याच्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय शिक्षक आणून मार्गदर्शन आयोजित केलं होतं. सानप सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम आपण घेतले होते. 10वी नंतरच्या करिअर गायडन्ससाठी आपल्याकडे वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आपल्या सर्वांना 10वीच्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि व्यस्त कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शाळेतील सहाय्यक शिक्षक ते विस्तार अधिकारी ही गरुडजेब घेतलेले आहे. त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. निवड झाल्यानंतरचा हा पहिला असा जाहीर कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये बोलण्याची संधी मिळते. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लोकरे साहेब, उपाध्यक्ष आदरणीय राणे साहेब, त्यानंतर आपल्या संस्थेचे सचिव कोळसुरकर साहेब आणि ज्यांनी खास करून मला या ठिकाणी आवर्जून या उपस्थित राहण्याबद्दल विनंती केली ते आपल्या या प्रशाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सानप सर, आमचे मित्र कापसे सर, राऊत सर आणि बाकीचे इतरही सर्व. कारण खारेपाटण हायस्कूल आणि माझं नातं हे तसं जुनं आहे. खरं तर बाळांनो, तुम्ही ज्या हॉलमध्ये आता सगळेजण बसलाय त्या हॉलमध्ये मी दरवर्षी माझी मुलं घेऊन यायचो. कारण स्कॉलरशिपची परीक्षा ही याच हॉलमध्ये मॅक्झिमम टाइम व्हायचे. कारण एक वेगळं प्रेशर असायचं. जसं तुमच्या सर्व शिक्षकांना आता प्रेशर आहे की आमच्या 10वीच्या मुलांची परीक्षा चालू होते तर आमच्या मुलांना मार्क कसे पडतील, पेपर कसा जाईल. तर 4 दिवसापूर्वी आपली स्कॉलरशिपची एक्झाम झाली आणि माझ्या शिक्षकी पेशातल्या आयुष्यातला शेवटची एक्झाम मुलं तयार केली, मुलांना परीक्षेला घेऊन गेलो. आणि अभिमानाची गोष्ट अशी की खारेपाटण नंबर 1 शाळा आणि आमची चिंचोली मधलीवाडी शाळा आम्ही एक संयुक्त उपक्रम राबवला होता की त्या शाळेमधली 4थी आणि 5वीची मुलं चिंचोलीमध्ये आमच्याकडे एकत्र यायचे आणि त्यांचे एकत्रित अभ्यास वर्ग घ्यायचो. आणि अजून एक वेगळं निमित्त पण या शाळेसोबत माझं जोडलं गेलंय. म्हणजे तुमच्या शाळेचे 2 विद्यार्थी आहेत, एक सर्वेश रोडी आणि अथर्व मापती, हे 2 विद्यार्थी तुमच्याकडे स्कॉलरशिपला मेरिटला आले होते. त्याच्यामध्ये फक्त थोडासा वाटा माझा होता. म्हणजे ते विद्यार्थी त्यांचे पालक जे आहेत त्या पालकांनी मला रिक्वेस्ट केली होती की कारण त्यावेळेला मी शेरप्यात राहायचो आणि आमचे शनिवार रविवारच्या दिवशी सुद्धा कसं मी तिथंच राहत असल्या कारणानं माझा हा पुढचा सगळा अभ्यास सुरू होता आणि त्यानिमित्तानं ती मुलं तिथं असायची. तर अथर्व सुद्धा एक म्हणजे या शाळेचा ब्रिलियंट स्टुडंट. म्हणजे अथर्व मागदी म्हटलं की त्या विद्यार्थ्याकडे बघितल्यानंतर जाणवतं की ब्रिलियन्स काय असतो. म्हणजे असा तो विद्यार्थी. सर्वेश रोडी सुद्धा त्याच पद्धतीचा विद्यार्थी. आता 10वीच्या मुलांना नेमकं सांगायचं काय हा थोडासा एक वेगळा प्रश्न आहे. कारण हे जे समोर बसलेली मुलं आहेत त्यांची आपसात जी चर्चा चालू आहे त्या चर्चेत एक कळतं की हा मित्र उद्या भेटणार नाही, त्यामुळे आज जरा पोट भरून बोलून घेतलं पाहिजे. कारण एका बेंचवर एकत्र बसणं आणि ते बसण्यातली जी मजा असते ती अनुभवासाठी तिथं बेंचवर बसायला लागतं. कालचा अनुभव सांगतो की काल आमची शिक्षण परिषद झाली आमच्या दोन्ही केंद्राची, शेरपे आणि खारेपाटण केंद्राची. जसे तुमचे वर्ग मित्र आहेत तसे आमचे शिक्षक मित्र आहेत. तर काल अधिकारी होण्या अगोदरचा पहिला एक अनुभव होता. म्हणजे मित्रांना म्हटलं की आज शेवटचं तुमच्यासोबत बसून घेतो, त्यामुळे तो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. 10वी नंतर सानप सरांनी सांगितलं की तुम्हाला काय करता येईल. सर थोडंसं समोरून का बोलतोय कारण कम्युनिकेशन प्रॉपर होईल आणि मला तुमच्याशी प्रॉपर बोलायचं. कारण 2017 सालापासून एक वेगळा बदल माझ्या आयुष्यात झाला. 2016 साली मी राज्यशास्त्र विषयामध्ये सेट पास झालो आणि सिनियर कॉलेज प्रोफेसर म्हणून जॉब करायचा हा एक वेगळं खूळ डोक्यात होतं. आणि त्या अनुषंगानं कारण सानप सरांनी किंवा मगाशी मिस्त्री सरांनी तुम्हाला जे काही सांगितलं ना की तुमच्या करिअरची निवड करत असताना किंवा काही बारकावे समजून घेत असताना तुम्हाला काही गोष्टींचा विचार हा गांभीर्याने करावा लागेल. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून तुमच्यासमोर उभं आहे. कारण
10वी झाल्यानंतर काय करायचं हे सांगणारं कोण नव्हतं, कारण माझा जन्म हा साध्या शेतकरी कुटुंबातला. माझे वडील आजही शेती करतात. पाठीमागं आज काय असतं, फक्त मुलांनी एक लक्षात ठेवा, एक अर्धा तास पुढचा म्हणजे 15 ते 20 मिनिटं आणखी मॅक्झिमम मी जे सांगतोय ते बारकाईने ऐकून घ्या. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आता जी मुलं सिनियर कॉलेजला लास्ट इयरला आहेत, काही मुलं ज्यांचं सिनियर कॉलेजचं क्वालिफिकेशन कम्प्लीट झालंय, त्या मुलांना जे खास कळगे आहे, जे म्हणजे काय ठेचा ज्यांना खाता येत ना, त्या मुलांचे जे एक्सपिरियन्स आहेत त्याच्या आधाराने मी तुम्हाला शानं करायला आलोय. ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असाल त्यावेळेला तुम्हाला आमच्यापैकी या कार्यक्रमाची आठवण नक्की होईल एवढं मात्र सांगतो. आपल्यापैकी तुम्ही सगळे राजकीय याच्यामध्ये वावरणारी मंडळी आहात. तुमच्या सगळ्यांचं एक नेहमी एक म्हणजे दुःख असतं की आतापर्यंत घाटावरचे मॅक्झिमम अधिकारी होतात, मात्र आपले कोकणातला सगळा निकाल 100% लागतो, तरी देखील कोकणातला अधिकारी आम्हाला का बघायला मिळत नाही. त्याचा प्रॉब्लेम आपल्या ह्या सध्याच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये आहे. म्हणजे शिक्षक म्हणून 14 वर्षाची नोकरी केल्यानंतर मला ती गोष्ट जाणवली, ते स्पष्टपणाने बोलतोय बरं का थोडंसं. कारण ह्या मुलांचा आपल्याकडं गुणवत्तेची कमतरता अजिबात नाही. म्हणजे लोकरे साहेब, राणे साहेब, मी क्लिअरली सांगतो, आपल्याकडे गुणवत्तेची कमतरता अजिबात नाही. आपल्या विद्यार्थ्यांसारख्या म्हणजे कोकणातल्या विद्यार्थ्यांसारखा टॅलेंटेड विद्यार्थी तुम्हाला दुनियेत कुठे बघायला मिळणार. मात्र त्या टॅलेंटचा वापर ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तो वापर त्या पद्धतीनं होत नाही. कारण आपला जो विद्यार्थी आहे 10वी पूर्ण झाली की विचार काय करतो की 10वी केल्यानंतर मला करायचं काय. आता सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर 8वी 9वी पासून IIT ला जायचं आहे किंवा JEE करायचं आहे ह्या दृष्टीने प्रयत्न करणारे आणि त्या दृष्टीने तयारी करणारी मुलं सध्या आता आहेत. म्हणजे आपण जर मोठ्या शहरांमधला जर विचार करायला गेला तर, पण आपल्या मुलांना 10वी नंतर काय करायचंय, पुढे काय आपण काय संधी असू शकते, मी नेमकं काय करावं. कारण आता तुमच्या सगळ्यांच्या प्रत्येकाकडं माझ्या माहितीप्रमाणे 10वीत असणार आता तुमच्यापैकी जवळपास 70% पेक्षा जास्त मुलांच्याकडे स्वतःचा पर्सनल फोन आहे. त्या पर्सनल फोनचा यूज आजपर्यंत आपण कधी स्वतःसाठीची इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी कधी केलाय का? मागे एका परीक्षेला म्हणजे एका ट्रेनिंगच्या निमित्ताने मी आणि गिरीश सर आम्ही एकत्र होतो, त्यानंतर आपल्या कोकाडे मॅडम एकत्र होतो आम्ही. त्यावेळेला आमची थोडी चर्चा झाली होती आणि मला गिरीश सरांनी एक एक्सपिरियन्स सांगितला की आम्ही आमच्या शाळेमध्ये म्हटले, माझ्या वर्गात मी मुलांना कंपल्सरी सांगतो की दररोजचा अमुक एक शब्द आहे तो तुम्ही सर्च करून या, म्हणजे या शब्दाची माहिती तुम्ही सर्च करून या. जर आपण माहिती सर्च करतो पण ज्याच्यावरती माझं आयुष्य अवलंबून आहे, ज्यात मला माझं पूर्ण करिअर ज्याच्यावरती घडणार आहे पुन्हा त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी त्या मोबाईलचा मी यूज करणार आहे की नाही. बेसिक प्रॉब्लेम काय जाणवतो बघा, तुम्ही आता 10वीत आहात, 11वीत जा, कोण 11वी आर्ट्स घेईल, कोण कॉमर्स घेईल, कोण सायन्स घेईल, कोण MCBC घेईल, कोण आणखी वेगळं काही करेल, कोण डिप्लोमा इंजिनिअरिंग करेल. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार आपल्या क्षमतेनुसार काही चूज करायला पुढे सरकार. तुम्ही पुढे गेलात, तुमचे 11वी 12वी झाली, तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला गेलात, सेकंड इयरला गेलात, थर्ड इयरला गेलात. तिथं गेल्यानंतर पुन्हा तुमच्या डोक्यात असं येणार की अरे चला मी आता थोडासा स्पर्धा परीक्षेचा विचार केला पाहिजे. मग स्पर्धा परीक्षेचा विचार केल्यानंतर मुलं पुस्तकं शोधून कुठली करतात, 6वी पासून ते 10वी पर्यंत. म्हणजे जो बेसिक प्रॉब्लेम मला जो जाणवला सर या सगळ्याच्यामध्ये, कारण 2017 सालापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना देखील गायडन्स करतो. त्याच्यातनं जो अनुभव माझ्या समोर आला, मुलं काय करतात म्हणजे तुम्ही मुलं म्हणजे त्याचा अर्थ त्यात आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने काही गोष्टी केल्या, परंतु आता थोडं शहाणं होण्याची गरज आहे. आपण 10वीत असताना 10वीतल्या कन्सेप्ट प्रॉपर समजून घेत नाही. आता सायन्सचे तर MSc वगैरे झालेले माणसं आहेत, मी फक्त साधा 12वी सायन्स झालेला माणूस आहे. म्हणजे माझं एज्युकेशन म्हणजे त्याला विचित्र कार्यक्रम आहे सगळा. 10वी झाली, 10वी नंतर शेतकरी कुटुंबात असल्यामुळे कोणी सांगणारं करणार नव्हतं आणि त्यावेळेला भीती होती. म्हणजे आमच्या भंडारी फॅमिलीतला मी पहिला असा मेंबर आहे की जो 12वी सायन्स केलाय. आणि त्याच्या अगोदरचे म्हणाल तर फक्त भांडण मारामारी याच्या पलीकडचा काही प्रकार नव्हता. म्हणजे आमच्यातला मी तिथपर्यंत जाणारा पहिला. 12वी सायन्स झालं, 12वी सायन्स झाल्यानंतर नेमकं काय करायचं असतं हे सांगणारं देखील कोण नव्हतं. BSc ला ऍडमिशन घेतलं होतं, शिवाजी विद्यापीठाची 10,000 रुपयाची फेलोशिप मिळाली होती, कंटिन्यू करायचं असं डोक्यात होतं. कारण 12वी सायन्सला फिजिक्सचा टॉपर होतो, त्यामुळे अशी एक इच्छा होती की फिजिक्स मधून आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. परंतु वडिलांनी तिसरंच सांगितलं, कारण वडील गावचे राजकारणी, पुढे बोलण्याची काही हिंमत नव्हती. वडिलांनी क्लिअरली सांगितलं की तो DEDचा फॉर्म आणला, त्यांच्या मित्राने म्हणजे आमचे बाबांचे मित्र आहेत, अण्णांचे मित्र आहेत, त्यांनी फॉर्म आणला होता, DEDचा फॉर्म भरायला लावला, DEDचा फॉर्म भरला. मला करायची होती BSc, परंतु म्हणले परत BSc ॲग्रीचा फॉर्म भरला होता. BSc ॲग्रीच्या 2 राऊंडला गेलो, तिथं ऍडमिशन मिळालं नाही, रडत घरी आलो. त्याचं कारण असं होतं की अवघ्या 2% माझं ऍडमिशन हुकलं होतं. गव्हर्नमेंट कॉलेज शिवाय करणं पॉसिबल नव्हतं, कारण खाजगी कॉलेजला त्यावेळेची घरची कंडिशन तेवढी नव्हती की बाबा आपण खाजगी कॉलेजला त्या काळात 30-40 हजार रुपये खर्च करावे. साधारणपणे 20-25 हजारच्या दरम्यानची फी होती. 2005चं बोलतोय बरं का हे.
माझी 12वी 2005ची आहे. 20-25 हजार रुपये भरणं त्यावेळी ऐकत नव्हते. खाजगी कॉलेजला करायचं तर शक्य नव्हतं, कारण पाठीमागला दुसरा एक धाकटा भाऊ होता, तो देखील 11-12 सायन्स करत होता, तो पाठीमागून होता, शक्य नव्हत्या या गोष्टी. अगदी इथंपर्यंत की डीएडचे 18,000 रुपये फी भरताना पण बाबांना 2-3 दिवस म्हणजे 48 तासात ती फी भरायची होती, नाकी नवाले होते सगळ्या गोष्टी. कारण वडील जरी राजकारणी असले तरी वडिलांचा स्वभाव असा होता की आपल्या ओळखीचा फायदा समोरच्या गोरगरिबांना झाला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या पदरच्या खिशातले पैसे खर्च करून जायचं आणि लोकांची कामं करून घेऊन घरी यायचं, या पद्धतीने त्यांचा स्वभाव. आणि त्यांनी त्या काळात जी काही समाजसेवा केली ती कदाचित त्याचे जे आशीर्वाद असतील त्याच आमच्यासाठी उभे राहिले. आणि त्यानंतर मग डीएडला गेलो. डीएड झाल्यानंतर पुन्हा मग जॉबला लागलो. ज्या वेळेला मी कोकणामध्ये शेर्प्यातून हजर झालो होतो त्यावेळेला माझं शिक्षण होतं फक्त 12वी सायन्स डीएड. माझं ग्रॅज्युएशन देखील पूर्ण नव्हतं. नोकरी काय असते या गोष्टी सुद्धा कळत नव्हत्या. टप्प्याटप्प्याने एज्युकेशन सुरू झालं. 2011ला ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, 2013ला MA कंप्लीट झालं, त्याच्यानंतर BEd कंप्लीट झालं. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे मी 2016 साली सेटनेट पास झालो. आता सेटनेट पास झालो ठीक आहे ना, म्हणजे सिनियर कॉलेज प्रोफेसरचं क्वालिफिकेशन क्लिअर झालं, सगळ्या गोष्टी होत्या. पण त्याचा फायदा काय झाला तर आज देखील कधी कधी असं मनात येतं सर की ती चूक होती. म्हणजे कांबळे सर तुम्ही आता सिनियर कॉलेजला प्रिन्सिपल म्हणून काम करतात, म्हणजे तुम्हाला ही वस्तुस्थिती माहिती आहे. आता हे मुलांसमोर सगळं सांगणं बरोबर नाही, पण कधी कधी मनात असं यायचं की आपला डिसिजन चुकला. म्हणजे शिक्षक असून सुद्धा मला कधी कधी वाटायचं की आपला डिसिजन चुकला. त्याचं कारण असं की तिथं एंट्री करण्यासाठी जी सिस्टीम तयार झाली आहे ती इतकी विचित्र आहे की त्या सिस्टीममध्ये टिकून राहणं कठीण आहे. मग त्याच्यानंतर अजून एक गोष्ट डोक्यात होती. 12वीला असताना MSCET एक्झाम, कारण त्यावेळेला MBBS आणि बाकीच्या ज्या ऍडमिशन्स व्हायचे मेडिकलचे आणि इंजिनिअरिंगचे ऍडमिशन व्हायचे ते MSCET म्हणजे CETची एक्झाम व्हायची आणि त्या CETच्या एक्झाम मध्ये ते सगळे ऍडमिशन व्हायचे. त्यावेळेचा CETचा स्कोर होता 120. CETचा स्कोर 120 असल्या कारणानं जर घरची कंडिशन त्या पद्धतीची कोण शाना माणूस घरात सांगणार असला किंवा एखादा नोकरदाराच्या घरातून असतो तर कदाचित BAMS किंवा BHMS आरामात झालो असतो आणि त्याच्यानंतर MD करणं म्हणा किंवा त्या बाकीच्या गोष्टी झाल्या असत्या. पण तेही नशिबात नव्हतं, कारण तेही करणारा कोण नव्हता. मग त्यावेळेची ती एक सर डोक्यात होती. 2016ला सेट पास झाल्यानंतर मग डोक्यात एक गोष्ट क्लिअर केली की आपल्याला डॉक्टरेट कंप्लीट करायची. आणि सगळं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठातलं झालं होतं. त्यामुळे डोक्यात एकच खूळ होतं की आपल्याला PhD कंप्लीट करायची तर ती शिवाजी विद्यापीठातच करायची. आणि त्या हेतून 2016 पासून ट्राय चालू होता. 2021 साली मला PhDला ऍडमिशन मिळालं आणि सध्या माझी PhD शिवाजी युनिव्हर्सिटी अंतर्गत सुरू आहे. पुढच्या 2-1 वर्षामध्ये ती गोष्ट कंप्लीट होईल. या दरम्यान काही जे विद्यार्थी मला मधल्या दरम्यान भेटले त्यांनी एक गोष्ट काय सांगितली की सर आम्हाला त्यावेळेला सांगणारा कोण भेटला नाही की आम्ही नेमकं काय करायचं. आता आज या अनुषंगानं तुमच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं अनुषंगानं काही गोष्टी तुम्हाला स्पष्टपणाने सांगायच्या. इमोशनल अटॅचमेंट इज अनदर थिंग अँड प्रॅक्टिकल लाईफ इज अनदर थिंग. म्हणजे मित्रमैत्रिणी आपण एकत्र आहोत, आज एकत्र बसतोय, आपण एकमेकांना भेटणार नाहीत, हा इमोशनल पार्ट झाला. पण प्रॅक्टिकल गोष्ट काय आहे की आपण ज्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून येतोय, आपण ज्या कुटुंबातून समोर आलोय ते कुटुंब उभं करण्याची जबाबदारी पण आपली आहे. उद्या आपल्या आई वडिलांना काही कारणानं गरज भासली, एखादा समजा त्यांच्यासमोर फायनान्शियल प्रॉब्लेम झाला असेल किंवा एखादा सोशल प्रॉब्लेम झाला असेल तर त्या प्रॉब्लेम मध्ये माझ्या आई वडिलांच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा त्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्या अगोदर मला समोर उभं राहायचं आहे, ही आपली पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मित्रमैत्रिणींच्या गोळक्यामध्ये वावरत असताना म्हणजे माझेही मित्र, आता मी ज्या मित्रांसोबत डीएडला शिकायचो, काही मुलांनी सांगितलं ना की आमचा 10वीचा ब वर्ग कायम लक्षात राहिला, आम्ही त्रास दिला केला. डीएडला असताना आमच्या वर्गामध्ये आमचे प्राध्यापक यायला घाबरायचे, म्हणजे इतका दंगा मजा मस्ती करणार आहे. पण अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर आमच्या 50 जणांपैकी आम्ही 45 जण झेडपीला सिलेक्ट झालो पहिल्या सीट. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. हा मजा मस्ती तितकी असायची, त्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणून म्हटलं ना की तुमच्या इमोशनल गोष्टी वेगळ्या आहेत आणि प्रॅक्टिकल गोष्टी वेगळ्या आहेत. इमोशनल अटॅचमेंट आज राहील, समजा एखादा मित्र मैत्रीण म्हणेल बाबा नाही आपण भेटत नाही, मला गमतच नाही, मला गोड लागेल ना. अरे गोड लागेल ना म्हणजे अन्न खाऊ वाटत नाही ना. किती दिवस खाऊ वाटणार नाही? 1 दिवस जाईल, 2 दिवस जाईल, 3 दिवस जाईल, 4थ्या दिवशी तर जेवणार ना, का उपाशी राहणार आहे तसं. म्हणजे आयुष्य कुणासाठीच थांबत नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा आणि आपला विचार पहिल्यांदा करणं सुद्धा गरजेचं आहे. प्रॅक्टिकल विचार आहे. म्हणजे मित्रमैत्रिणी काही तो आपला तुमच्या सगळ्यांचा लाडका विद्यार्थी त्याला सांगताना सांगितलं की मित्रांशिवाय दुसरं काहीच नाही. मित्रांशिवाय दुसरं काहीच नाही. घडवतातही मित्र आणि डबऱ्यात म्हणजे काय म्हणतात त्याला, जर वर काढलं तर मित्रच काढू शकतात आणि डबऱ्यात घातलं तर मित्रच घालू शकतात. तुमची संगत कशी आहे, जैशी संगत वैसी रंगत म्हणतात ना, एक कहावत आहे, जशी संगत तशी रंगत. तुमचं सर्कल कसं आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात.
आता मागच्या काही दिवसामध्ये मी स्वतः घेतलेला एक अनुभव सांगतो, आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे बरं का. सेल्फ कमिटमेंट ही फार इम्पॉर्टंट आहे. आमचे शिंदे सर परवाच्या ट्रेनिंगच्या निमित्तानं होते, गिरी सर सोबत होते. मी त्यावेळेला मी एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगितला होता, जो तुमच्या आता परीक्षेच्या वेळेला तुम्हाला कामाला येणार आहे. 10वीच्या वेळेचा एक अनुभव सांगतो, त्यानंतर 12वीच्या म्हणजे आता सध्याच्या रिसेंटच्या परीक्षेच्या वेळेचा एक अनुभव तुम्हाला सांगतो. 10वीच्या वेळेला साहेब आपण सगळेजण ज्यावेळेला 10वीला होतो त्यावेळेला आपल्याकडे अपेक्षित वापरायची पद्धत होती. नवनीतची आपण अपेक्षित वापरायचो. हा 10वीच्या जे नवनीतचे अपेक्षित यायचे 1 डिसेंबरला त्यावेळेला मी माझा अभ्यास सुरू केला होता. 1 डिसेंबर पासून आता 1 डिसेंबरला आता त्या मुलाने मला सांगितलं की परीक्षेच्या आदल्या दिवशी आमचा अभ्यास सुरू व्हायचा. आणि हा आता बेसिक प्रॉब्लेम आहे बरं की मुलांचा त्या बाबतीत थोडासा सिरियसनेस कमी होणं बेसिक प्रॉब्लेम आहे. 1 डिसेंबरला अभ्यास सुरू केला आणि टार्गेट एकच होतं की दिवसाला 1 अपेक्षित वाचून संपवायचं. टार्गेट काय, एका दिवसाला 1 अपेक्षित वाचून संपवायचं. मग एका दिवसाला 1 अपेक्षित वाचून संपवायचं म्हटलं की इन अँड ॲव्हरेज एका तासाला 20 पानं वाचायला लागायची. त्यानुसार हिशोब केला तर दिवसाचं समजा 200 पानाचं जर पुस्तक तुम्हाला संपवायचं आहे तर 10 तास वाचन केलं पाहिजे. बरं, आज आपण स्वतःला विचार करणं गरजेचं आहे की आज माझी परीक्षा जवळ आलेली आहे, तर नेमकं मी एका जागेला माझी बसण्याची कॅपॅसिटी काय आहे. कारण आपल्याला परीक्षेला येऊन काही भीक मागायचा कार्यक्रम करायचा नाही. आता मला खोलून बोलायचं नाही की भीक मागायचा कार्यक्रम म्हणजे काय आहे. तो भीक मागायचा कार्यक्रम करून त्या मार्कांबद्दल आपण कुठे ठामपणाने नाही बोलू शकत. आणि भीक मागून जे काही मार्क मिळतील त्याच्यातनं तुम्ही पास व्हाल, पण तुम्हाला स्कोर जर करायचा असेल म्हणजे आता शिक्षकांनी तुमच्या वेगवेगळ्या शिक्षकांनी डिक्लेअर केलंय की माझ्या विषयामध्ये फर्स्ट येणार तुम्हाला काही जे बक्षीस दिले जाईल ते सरांनी डिक्लेअर केलंय. ते बक्षीस मिळवणं सोपं नाही. बक्षीस मिळवणं या कारणानं सोपं नाही आहे. तुम्हाला एखादा विज्ञानाचा प्रश्न जर लिहायचा असेल तर जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्ही तो प्रश्न लिहू शकत नाही. 10वीच्या वेळेला तुम्हाला अनुभव सांगितला की दिवसाला 1 अपेक्षित संपवणं ह्या हिशोबाने अभ्यास केला. आणि आत्ताच्या रिसेंटच्या परीक्षेच्या वेळेचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. आत्ताची माझी जी एक्झाम झाली, ज्या परीक्षेतून माझं आता सिलेक्शन झालं विस्तार अधिकारी शिक्षण या पदावरती, खरं तर मी अनुभव घेतोय आता. शुक्रवारी ज्या दिवशी माझा निकाल लागला त्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी साधा फक्त शिक्षक होतो. म्हणजे दुनिया कशी सलाम करते ते फक्त तुम्हाला सांगतो त्याच्या पाठीमागे. म्हणजे उगवत्या सूर्याला सलाम असं जे म्हणतात ना, तशाचा तो प्रकार आहे. उगवत्या सूर्याला सलाम असं जे म्हटलं जातं ना, त्याच्या अनुषंगानं गोष्टी घडतात बघा. शुक्रवारी निकाल लागला. निकाल लागेपर्यंत मी सगळ्यांसाठीचा फक्त एक साधा शिक्षक होतो. जसा निकाल लागला त्या दिवसापासून माझा स्ट्रगल, मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या गोष्टी प्रकाश होतात आल्या. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमच्या आयुष्यात यश मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला दुनिया विचारत नाही. प्रत्येकजण कष्ट हे आणि कष्ट करत असताना आपण केलेल्या कष्टाचा गाजावाजा करण्याची गरज नाही. आपण कष्ट हे शांततेतच केलं पाहिजे. शांततेत केलेल्या कष्टातनं जे काही फळ मिळेल किंवा जे काही आपण अचीव करू त्या अचिव्हमेंटचा गाजावाजा झाला पाहिजे. 24 तारखेला माझी परीक्षा डिक्लेअर झाली. 2 नोव्हेंबरला एक्झाम होती. ऑक्टोबरच्या 24 तारखेला एक्झाम डिक्लेअर झाली. 2 नोव्हेंबरला एक्झाम होती. 25 तारखेला शाळेत आलो. 26 तारखेपासून रजा टाकली होती. मी माझा एक्सपिरियन्स पण आपल्या प्रशिक्षणात मी सांगितला होता. 26 तारखेपासून 2 तारखेपर्यंतचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो आणि तो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कामाला येणार आहे. त्या दिवशी परीक्षा रजा टाकत असताना मी एक गोष्ट काय केली, म्हटलं चला अभ्यास करायचा, रजा टाकली, अभ्यासाला लागलो. पहिले 2 दिवस साधारणपणे 10 तास अभ्यास झाला. वय वर्ष 37 आहे. वयाच्या 37व्या वर्षी 10 तास अभ्यास करणं काय असतं हे आता आमच्या शिक्षक मंडळींना चांगलं माहिती आहे. कारण घरात लहान मुलं आहेत, होत नसतात त्या गोष्टी. 10 तास अभ्यासाला सुरुवात केली. पहिले 2 दिवस अभ्यास छान झाला. 3ऱ्या दिवशी वाटायला लागलं एकच जागा आहे, एकाच जागेसाठी अर्ज भरलाय. म्हणजे मी ज्या जागेवरती सिलेक्ट झालो ती EWS ची एकच जागा होती आणि एका जागेसाठी 103 अर्ज आले होते. त्या 103 शिक्षकांमधून आपल्याला सिलेक्ट व्हायचं म्हणजे जोग नाही. परत वाटलं जमणार नाही, आपल्याला सोडून देऊया. पण ज्या दिवशी सोडून द्यावा असा विचार डोक्यात आला त्या दिवशी शांतपणाने हेडफोन लावून बसलो होतो. तुमच्या मोबाईलचा तुम्ही कसा वापर करताय म्हटलं ना त्याच्यावरती. आणि सगळ्यात महत्त्वाची सवय लावून घ्या की स्वतःशी बोला. आपण दुनियेशी बोलतो, आपण मित्राशी बोलतो, आपण मैत्रिणीशी बोलतो, आपण स्वतःशी बोलत नाही. स्वतःशी बोलायची सवय लावून घ्या. त्यावेळेला स्वतःशी बोलता बोलता सेल्फ कमिटमेंट काय केली की म्हटलं जर माझा अभ्यास ज्या दिवशी 10 तासापेक्षा कमी होईल त्या दिवशी रजा कॅन्सल करायची आणि शाळेत जायचं. आणि सांगायची गंमत म्हणजे त्यानंतर एकही दिवस माझी 2 तारखेला परीक्षा होईपर्यंत माझा एकही दिवस अभ्यास 12 तासाच्या खाली झाला. ज्या दिवशी पेपर झाला घरी आलो, मिसेसला फक्त एवढंच एक वाक्य सांगितलं होतं, निकाल काय लागायचं ते लागू दे, पण सोलापूर झेडपीचा ज्यावेळेला माझ्या परीक्षेचा निकाल लागेल त्याला पहिल्या 10 मध्ये मी नक्की असेल. कारण जागा होत्या 7. आणि सांगायला अजून आनंद वाटतोय की त्या परीक्षेमध्ये जो निकाल लागला आतापर्यंत EWS प्रवर्ग म्हणजे आर्थिकदृष्ट्या
दुर्बल गट. आता आर्थिक म्हणाल तर तुम्ही शिक्षक आणि आर्थिक शासनाने दिलेलं आपल्या निकष आहे 8 लाखाच्या आत उत्पन्न. फायदा झाला आणि त्याचा भरला फॉर्म. 170 मार्क पडले 200 पैकी आणि जवळपास राज्यात टॉपर आहे EWS मध्ये. ही गोष्ट काय शक्य झाली? शक्य नाही. तुम्ही स्वतःसोबत जोपर्यंत ठरवत नाही आणि स्वतः काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही पॉसिबल होणार नाही. मला म्हणजे तुमच्या मुलांच्या बसेस आहेत त्यामुळं थोडंसं आवडतं घेतोय. फक्त एवढंच सांगतो की करिअरची निवड करताना डोळसपणानं विचारपूर्वक करा. तुमची जर करिअरची चॉईस चुकली तर आयुष्याला वळण देऊन पुन्हा रिटर्न वेगळं येणं करणं पॉसिबल नाही. मलाही फार वाटतं की मी 12वी सायन्सला असताना मला ग्रॅज्युएशन म्हणजे 12वी सायन्सला मला डिस्टिंक्शन मिळायला पाहिजे होतं, पण डिस्टिंक्शन हुकलं. त्याचा वचपा मी ग्रॅज्युएशनमध्ये काढला. परंतु तुम्हाला जे काही तुम्ही ठरवलंय त्या लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सेल्फ कमिटमेंट करा आणि सेल्फ कमिटमेंटनं अभ्यासाला लागा. इमोशनल गोष्टी थोड्याशा कोपऱ्यात बाजूला ठेवा आणि प्रॅक्टिकली अभ्यासाच्या मागे लागा. तुमच्यासाठी जे काय असेल ते अचीव्ह करा, तुमच्या कुटुंबासाठी अचीव्ह करा. तुम्ही या खारेपाटण हायस्कूलनं आज या ठिकाणी मला बोलवलं, माझा जो सन्मान केला, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी माझं शांतपणाने ऐकून घेतलं. एखादा मुद्दा इकडं तिकडताना थोडंसं बोलताना स्पष्टपणानं बोलायची सवय लागली, कारण त्या ॲग्रिकल्चर कॉलेज सांगळवाडीचे जे विद्यार्थी आहेत किंवा तिथल्या सिनियरच्या मुलांसोबत बोलताना जो एक्सपिरियन्स आला, मला अजून बरंच काही बोलायचं होतं, पण वेळेअभावी मी या गोष्टी थोडंसं थांबवतोय. आणि स्पर्धा परीक्षेच्या रिगार्डिंग जर कुणाला कधी काही अडचण भासली तर हे सगळे शिक्षक इथले ते माझे मित्रमंडळी आहेत, कुणाकडूनही माझा नंबर घ्या आणि कधीही संपर्क करा. फक्त स्पर्धा परीक्षेकडे तयारी मात्र नक्की करा आणि आयुष्यात एका वेगळ्या उंचीवरती पोहोचा की जिथंपर्यंत पोहोचल्यानंतर समोरच्या व्यक्तीची हिंमत नाही झाली पाहिजे तुमच्याकडे बघून वाईट साईड बोलण्याची. तुम्हाला सगळ्यांना सांगायचं शुभेच्छा देतो. आणि या सगळ्या मंडळींनी जे काही कष्ट घेतले की संस्था उभारण्यामध्ये, या संस्थेचा सगळं चालवण्यामध्ये आणि आपल्या कोकणातल्या राजकारण्यांनी सगळ्यांनी एक विचार हा डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला थोडंसं आपली मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये कशी पुढे येतील राहण्याचं, त्या दृष्टीने थोडंसं आपण विचार करणं आता इथून पुढे गरजेचं आहे. कारण आपण समोरच्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्यातल्या उणिवा दूर करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्या उणिवा दूर करून आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य आपण घडवूया. या ठिकाणी बोलवून तो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भंडारी सर. आपण आपल्या मनोगतातून एक सहाय्यक शिक्षक ते विस्तार अधिकारी हा जो तुमचा प्रवास आहे तो कथन केला, जो नक्कीच प्रेरणादायी आहे आणि यातून आमचे विद्यार्थी नक्कीच प्रेरणा घेतील आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदावर अधिकारी म्हणून नियुक्त होतील याचा मला विश्वास आहे. यानंतर काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या शाळेविषयीची कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू आणलेल्या आहेत. त्यांनी आपल्या आदरणीय मुख्याध्यापकांकडे सुपूर्द कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. भेटवस्तू या विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापक सरांकडे सुपूर्द केलेल्या आहे. खूप खूप धन्यवाद. 10वी च्या विद्यार्थ्यांकडून ही अनमोल अशी भेट या ठिकाणी शाळेला दिली जाते. खूप खूप धन्यवाद. असं तुमचं प्रेम आणि कृतज्ञता या ठिकाणी आमच्या शाळेविषयी राहू दे ही अपेक्षा डिस्प्ले करावी. वा वा, खरंच आपले आधारस्तंभ प्रेरणास्थान माननीय पेंढारकर सर यांची प्रतिमा आम्हाला भेट स्वरूपात दिल्याबद्दल खूप खूप थँक्स. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात. आजच्या या शुभेच्छा कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठ आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय भंडारी साहेब, या प्रश्नाचे उपाध्यक्ष सन्माननीय भाऊ राणे, सेक्रेटरी सन्माननीय कोळशुलकर, या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या संस्थेचे संचालक डी काबी सर, या संस्थेचे मुख्याध्यापक सन्माननीय सानप सर, पर्यवेक्षक सन्माननीय राऊत सर, बालचंद्र महाराज पतसंस्थेचे संचालक सन्माननीय वारंगे सर, कोकाटे मॅडम, मोर मॅडम, गिरी सर, पाडवी सर, शिंदे सर, पेंडुरकर आणि सर्वांचे लाडके हरियाण सर.
मगाशी मुलांनी बऱ्याच आपल्या शिक्षणाप्रती भावना व्यक्त करताना जी काही मनोगत व्यक्त केली त्याच्यामधून आम्हाला एकच आनंदाची गोष्ट मला वाटते की आपला माध्यमिक विभाग हा नव्याने आता जोमात कामाला आहे आणि त्याचं खरं कौतुक आहे. बऱ्याचशा मुलांनी म्हणजे बरीचशी मुलं बोलायला इथे इच्छुक होती आणि ज्या आत्मविश्वासाने ते बोलत होते तर ते पाहून खरंच आतापर्यंत मला हे चित्र कधी पाहायला दिसलेलं नाही. आणि हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य या माझ्या गुरुवर्यांनी केलं, शिक्षकांनी केलं, ते आमच्याकडे अभिमानास्पद आहे. त्यांच्याकडे एकदा टाळ्या वाजल्या. आजच्या प्रसंगाचं मी खरं तर वर्णन करेन. लग्न प्रसंग कधी अटेंड केलेत ना आपण सगळ्यांनी? केलं काय? मंगलाष्टक मध्ये शेवटची मंगलाष्टक कुठली असते माहिती आहे तुम्हाला? अच्छा, म्हणूया काय आपण सगळ्यांनी? त्यातला एक प्रसंग सांगतो मला, तुम्ही ऑब्झर्व निरीक्षण केलं असाल तर. शेवटची जी मंगलाष्टक असते त्या म्हणताना भटजीकांना सावध करतात आहे ना, त्याच्यामध्ये सावधान हा शब्द असतो शेवटी, बघितलं. आज हे आपण व्यासपीठावर सगळे मान्यवर आहेत ते तुम्हाला सावधान करण्यासाठी बसलेले. आयुष्यातील एका वळणावर एक वळण घेण्याचा एक आजचा प्रसंग आहे हा. 10वी नंतर तुम्ही कदाचित वेगवेगळ्या दिशेला जाल. एकदा त्या मंगलाष्टक एकदा आली लग्नगटी, एकदा माळ पडली की त्याला बरेच कठीण सगळे आयुष्यात बरेच प्रश्न कठीण पेपर सोडावे लागतात. हे सगळ्यांना गेल्यानंतर विचारा खाजगीमध्ये, तुम्हाला सांगतील सगळे. तसाच प्रसंग तुमचा आता एक 8 दिवसाने मला वाटतं 2 तारखेला परीक्षा आहे. तुमच्या समोर SSCचा पेपर येणार आहे. मगाचपासून बघितलं तर एवढा आत्मविश्वास पाहिल्यानंतर मला तर एक भीती वाटते. एक तर एक फुल अभ्यास कॉन्फिडन्स करून आलेला असतो, म्हणजे अभ्यास फुल करून आलेला असतो, त्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो. आणि त्याला काहीच त्याच्यामध्ये काही नसतं दिलं त्याच्यामध्ये पण तेवढाच आत्मविश्वास असतो. नेमका तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स कशामुळे आला आहे हे मला आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय. साधारण तुम्हाला आता मुलांनी बघा सांगा मला 75%च्या वरती किती जणांना मार्क पडणार अशा विद्यार्थ्यांचा हात वर करा. 75%पेक्षा जास्त मार्क ज्याला पडण्यात वा 70% विद्यार्थी तरी आहेत. चांगली गोष्ट आहे. पूर्वी 10वीचा रिझल्ट आमच्या काळात म्हणजे पूर्वी आमच्या काळात 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे आम्हाला शुभेच्छाचे फोन यायचे किंवा नातेवाईक त्यात जाताना विचारायचे 10वी पास झालाच ना शब्द. आणि आमच्या पालकांचे पण ते ऊर भरून आहे निव्वळ पास झाला तरी. आता तो काळ राहिलेला नाही. आता काय प्रश्न विचारतात सध्या 10वी रिझल्ट काय किती टक्के पडले? व्हेरी गुड. काळ बदललाय बघा. या दुनियेमध्ये जगामध्ये तुम्हाला करिअर दाखवता छान मार्गदर्शन केलं पांढरे सरांनी. उभं राहायचं झालं तर पर्सेंटेजला महत्व आहे, सर्टिफिकेटला महत्व आहे, मार्कशिटला महत्व आहे. पासिंग 35% 50%ला झिरो किंमत आहे. आणि ही वेळ आहे सावधानाची. आता कुठेतरी सिरियस व्हा अभ्यासात. मग माझ्या ते एका वेगळ्या बाजूला माझ्या सरांनी सांगितलं, छान सांगितलं की वेगळं आहे त्यासाठी वेळ द्या दिवसातून, पण अभ्यासासाठी सिरियस व्हा. अजूनही वेळ गेलेला आहे. माझ्या बघण्यात म्हणजे अनुभवातून सांगतो तुम्हाला. एक तर हुशार विद्यार्थी कसे ओळखायचे. म्हणजे एखादं लेक्चर झाल्यानंतर जे वर्ग शिक्षकाला बाहेर जाऊन प्रश्न विचारतात ना
ते एक विद्यार्थी मोठे होतात, असं माझं म्हणणं. असे विद्यार्थी आहेत का आपल्याकडे? बरेचसे विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातून आलेले असतात, आपले आई वडील कष्ट करत असतात. काही काही शिक्षक, आमच्या तर शिक्षक सर्वे करण्यासाठी जेव्हा बाहेर पडतात तर फी भरण्यासाठी 2,000 रुपये द्यायला नसतात. अशा परिस्थितीमध्ये ही मुलं येत असतात. ह्या प्रसंगाची जाण आणि भावना असणारी अशा कोणाच्या विद्यार्थ्यांच्या मनात अशी शंका येते काय, बा ह्या बालकांना आम्ही शिकून खूप या कष्टातून मुक्त करणार आहोत, अशी स्वप्न बघणारे विद्यार्थी आहेत का आपल्याला? असे विचार मनात येतात का तुमच्या? केव्हा येतात काय? तर ही मुलं नाही ते घडू शकतात. मग अशी तुम्ही म्हटलात की कोकणातली मुलं स्पर्धा परीक्षांचे मागे असतात, याचं कारण वडरे साहेब तेच आहे. इथल्या मुलांना पालक आणि मुलं इझी अवेलेबिलिटी, म्हणजे जे काय मागेल ते लगेच द्यायचे. प्रत्येक गोष्टीतील प्रतिकूल निर्माण करायला पाहिजे पालकांनी, झगडायला शिकायला पाहिजे. म्हणजे घाटावरची विद्यार्थी मी पाहिलेले आहेत सर. तर माझा एक नातेवाईकच आहे राधानगरीमध्ये, त्याने BAMS केलं, खूप अभ्यास करून BAMS केलं. महाराष्ट्रामध्ये 4थ्या रँकला तो विद्यार्थी होता. 2 वर्ष त्यांनी कोल्हापूरला हॉस्पिटल घातलं, पण त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देणार. त्यांनी MPSC तयारी केली 2 वर्षानंतर, डॉक्टर झाल्यानंतर, आणि तो 3 वर्षामध्ये क्लिअर झाला. आज तो IPS अधिकारी म्हणून मुंबईला काम करतो. हे जे आहे ना, हे आपल्याकडे नाही. पालक जे काय माळतील ते इझी देणार. असो, मला वाटतं बराच वेळ झालाय कार्यक्रमाला. तुम्ही सुद्धा खूप मोठे व्हा, शिक्षणाला फार महत्व आहे. भरपूर शिक्षण घ्या, जेवढं झेपेल तेवढं शिक्षण घ्या. शिक्षणाचं काही नाही. आपल्या आई वडिलांचं जीवन आणि राहणीमान जर तुम्हाला वाढवायचं असेल, चांगलं करायचं असेल, तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. मला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद लोकरे सर. यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांनी जे सुंदर गिफ्ट आपल्याला दिलं ते या ठिकाणी आपले आदरणीय मुख्याध्यापक सानप सर आपल्याला डिस्प्ले करून दाखवत आहेत. एक अतिशय उपयोगी मॅथमॅटिकल इन्स्ट्रुमेंटला कंपास बॉक्स म्हणतो आपण, ते या ठिकाणी आपल्या प्रशालेची गरज ओळखून या विद्यार्थ्यांनी दिल्याबद्दल मी प्रशालेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. 10वीच्या विद्यार्थ्यांनी अजून एक अनाउन्समेंट केली आहे की ते काही रोख रक्कम देणार आहेत सायन्स टीचिंग एड घेण्यासाठी. त्यांना आता अवेलेबल झालेली नाही आहेत, परंतु ते रोख रक्कम देणार आहेत आणि त्याच्यातून ती त्यांच्या वर्गाकडून घेतली जाणार आहे. हे त्यांच्या वतीने मी ते अनाउन्स करते. धन्यवाद मॅडम. आपलं प्रेम असंच आपल्या प्रशालेवर राहू दे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. माननीय अमृती मॅडमांना मी विनंती करतो की आभार प्रदर्शन करून या कार्यक्रमाची सांगता करावी. आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलो आहोत. सर्वप्रथम मी 10वी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते की त्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जायचंय. त्यांच्यासाठी या 2 ओळी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनाची जिद्द असावी, मनाची जिद्द असावी. आज आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमोल भंडारी सर, अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी आपल्या संस्थेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच
आपल्या प्रशालेचे आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री लोकरे सर, उपाध्यक्ष श्री राणे सर, सर्व संचालक श्री महेशजी कोळसुलकर सर, श्री डॉक्टर कांबळे सर, तसेच आपल्याला नेहमीच मदत करणारे पालक, तसेच यश कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक मंगेशजी गुरव सर यांचे आभार मानते व आपल्या या कार्यक्रमाची फोटोग्राफीची धुरा सांभाळणारे श्री हरियान सर व गौरी सारंगे मॅडम यांचेही आभार मानते व हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. तसेच महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी यांचे आभार मानते व हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते.